ते पण पाप आपण हे समजून घेतलं होतं. आता जेव्हा लहान असतो आपण, तेव्हा असं बऱ्याचदा सांगितलं जातं, "खोटं बोलू नको बरं का, पाप लागतो किंवा चोरी करायची नाही, पाप लागतं." तर तेव्हा पाप लागतं याची माझी समजूत अशी होती, की मग देव काहीतरी शिक्षा करत असणार आहे. तर इथे अ, एक्झॅक्टली तसं घडत नाहीये, पण असं होतंय, की आपली स्वतःच आपण स्वतःला शिक्षा देतोय, असं म्हणू शकतो. जेव्हा आपण एकदा खोटं बोलतो, तेव्हा वारंवार खोटं बोलण्याची सवय होते. आपल्या नीतिमूल्यांचा तिथे म्हणजे एका प्रकारची नीतिमूल्यांचा इथे ऱ्हास होताना दिसतोय. खोटं बोलणं किंवा चोरी करणं. म्हणजे त्याची इतकी सवय होते, की नंतर लक्षातही येत नाही, की ही चूक आपल्याकडून घडतीये किंवा ही आपल्याला सवय लागलीये, हे चुकीचं आहे. तर ह्यालाच इथे पाप, अधोगती इथे असं म्हटलं आहे, जिथे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग हा संकल्प कुठून जन्माला येतो? तर तो अभाव, प्रभाव आणि स्वभाव या 3 स्थितीमध्ये तो जन्माला येतो. मग अभाव म्हणजे जिथे एखादी गोष्ट, वस्तू त्याची कमतरता आहे असं जाणवतं आणि त्या जाणीवेतून ती भरून काढण्याची इच्छेतून संकल्प होतो. त्यानंतर व्यक्तीचा अनुभवाचा प्रभाव. त्यातून विषय सुख घेण्याची इच्छा आणि इच्छेतून होणारा संकल्प. आणि तिसरं म्हणजे स्वभाव, जिथे स्वमध्ये स्थित होऊन अंतःप्रेरणेतून होणारा संकल्प. मग स्वच्या जाणीवेतून होणारा जो संकल्प आहे अ, तो संकल्प खरा सत्य संकल्प आणि तो विश्वकल्याणाकडे घेऊन जाऊ शकतो. मग पुढे आपण श्रेयस आणि प्रेयस या 2 संकल्पना समजून घेतल्या होत्या. आपल्या सभोवताली ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत किंवा आपल्या सभोवतालच्या व्यक्ती, त्या आपल्याशी कसं वागतील, कसं बोलतील, कसं रिएक्ट करतील, ह्यावर आपला कंट्रोल नसतो. पण त्यावरती आपण कसा प्रतिसाद देतो आहोत, हे नक्कीच आपल्या कंट्रोलमध्ये असतं. मग तिथे हा विचार केला गेला पाहिजे, की जो प्रतिसाद आहे तो श्रेयस आहे की प्रेयस आहे? मग कसं ओळखायचं श्रेयस आहे का प्रेयस आहे? तर प्रेयस मार्गाचे काही उदाहरणं, जसं की स्पर्धा करणं, स्वार्थासाठी करणं, स्वार्थाच्या इच्छेने, हिंसा, क्रोध या ह्या झाल्या प्रेयसाच्या मार्गाने केलेल्या संकल्प. जिथे संघर्ष जन्माला येतो आणि ह्या संकल्पांच्या पूर्ततेने आनंद तर होतो, पण तो परिणाम जो आहे तो तात्पुरता असतो. आणि श्रेयसाचा मार्ग जो आहे, तो श्रद्धा, स्वीकार, त्याग शिकवतो. परोपकार आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतन करायला शिकवतो. श्रेयसाचा मार्ग जरी सुरुवातीला खूप अवघड वाटला अंगीकारायला, तरी त्यातून होणारे जे परिणाम आहेत, ते खूप दूरगामी असतात. ते उन्नतीकडे घेऊन जाणारे असतात. त्यातून आत्मविकास होतो आणि त्यालाच आपण अनंत राघवाकडे जाण्याचा जो आपला मार्ग आहे, तो आपण म्हणू शकतो. त्याची सुरुवात तिथे आपण होतीये, असं म्हणू शकतो. प्रेयसातून जो मिळणारा आनंद आहे, तो क्षणिक असल्यामुळे आणि त्यातून आपल्या अ, ज्या नीतिमूल्यांचा ऱ्हास होतो आहे, जिथे आपण स्वार्थ, हिंसा, क्रोध ह्या प्रतिसादामुळे आपल्या नीतिमूल्यामुळे आपल्या स्वभावामध्ये जो अ, ऱ्हास होत जातोय, तो आपल्याला खूप स्वतःपासून दूर घेऊन जातो. त्यातून वेगळे-वेगळे मानसिक, शारीरिक विकार होऊ शकतात आणि म्हणूनच समर्थ सांगत आहेत, की अ, त्या विषयांची कल्पना नको, त्यामुळे होणारे पाप संकल्प नको आणि अ, ज्याचे समाजाची चीची होऊ शकते, म्हणजे जे निंदनीय आहे, ते आपल्याकडून घडू नये. आता पुढे सौरभ दादा तुम्ही श्लोक 6 ची सुरुवात कराल का? जय गुरुदेव.
माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय. सुप्रभात. देवश्रीताईंनी आपल्याला आता श्रेयस आणि प्रेयस समजून सांगताना जिथे संघर्ष जन्माला येतो याच्याही पेक्षा एक स्टेप खाली उतरूयात आणि एक सोपी क्लुप्ती समजून घेऊयात. जिथे मी आणि माझं आणि मला, मी माझं मला, ह्या तीन गोष्टी कुठलाही निर्णय घेण्यामध्ये येतात, तो प्रेयसाचा निर्णय असतो. आणि जिथे मी पेक्षा आम्ही महत्वाचं, माझं पेक्षा आपण सर्वप्रथम येतात, तेथे श्रेयस जन्माला येतं. माणूस स्वतःच्या मर्यादित संकल्पनेपासून ज्यावेळेस व्यापकतेकडे सरकतो त्यावेळेस श्रेयसाचा जन्म होतो, असाही विचार करून बघता येऊ शकेल. आता आजवर आपण गेल्या 4 श्लोकांमध्ये जे पाहिलं ते मनाच्या आतमध्ये काय मनोव्यापार चालतोय. मग आपण वासनांविषयी काही समजून घेतलं असेल, इच्छा असेल, त्याचे वेगवेगळे सिक्वेन्सिंग बघितलं, कसं होतं, काय होतं. आता आपण ज्यावेळेस पहिल्या स्वाध्यायात समजून घेतलं होतं ना, की एक आत असतं आणि एक बाहेरही काहीतरी गोष्टी चाललेल्या असतात. मग आपण जे ठरवतो, जे काही करायचं म्हणतो, ते ज्यावेळेस बाह्य जगताशी इंटरॅक्ट करतात, त्यावेळेला काय काय पॉसिबिलिटीज संभवतात, याच्याविषयी समर्थांनी आता भाष्य करायला सुरुवात केली आहे. काय आहे 6वा श्लोक? नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना, काम नाना विकारी. नको रे मदा, सर्वदा अंगीकारू. नको रे मना, मत्सरू दंभ भारू. ज्या वेळेस आपल्या इच्छा किंवा आपल्या मनामध्ये जी गोष्ट चालली आहे ती ज्यावेळेस बाह्य जगतामध्ये व्यक्त व्हायला लागते, तर हा एक्सचेंज आहे. मग या एक्सचेंजमध्ये काय काय घडतं? मग त्यात ज्या रिॲक्शन आपल्या आतमध्ये जन्माला येतात त्या रिॲक्शन विषयी समर्थ सांगतात. त्यातल्या सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा किंवा जी सगळ्यात पहिली महत्वाची भावना जन्माला येते तो म्हणजे क्रोध. का जन्माला येतो बरं क्रोध? इथे बसलेल्या प्रत्येकाला, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मनाप्रमाणे घडावं. मग ते चांगलं असेल किंवा वाईटही असेल, जे काही असेल त्याचं चिंतन झालं. पण आपली जी समज आहे त्या समजेला धरून आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्या मर्यादित अंडरस्टँडिंग पासून ते योग्य आपल्या आजूबाजूला घडावं, ही मनाची मूलभूत अपेक्षा असते.
लक्षात येतंय का बघा? लहान मुलांना मोबाईल हवा असेल, दिला नाही की राग येतो. मोठ्यांना त्यांचं कोणी ऐकलं नाही तर राग येतो. बर, गृहिणी असतील तर ताटात वाढलेलं कोणी पूर्ण खाल्लं नाही की मग त्यांना राग येतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती जीवनाच्या हा राग किंवा हा क्रोध हा आपली पाठ सोडतच नाही. मग हा क्रोध ज्यावेळेस उत्पन्न होतो ना, त्यावेळेस नेमकं काय घडतं माहितीये का? जसा तो उत्पन्न होतो तसा तो बाहेर अभिव्यक्त होताना तुमच्यापासून एक गोष्ट घेऊन जातो. ज्या क्षणाला हा क्रोध जन्माला येतो त्यावेळेला तो क्रोध चोर पावलांनी तुमच्या बुद्धीतून तुमचा जो संकल्प असतो, कसला संकल्प बरं? तो आत्मसुखाच्या दिशेने जाण्याचा जो तुमचा संकल्प असतो तो तुमच्याकडून हिरावून घेतो. ही पहिली गोष्ट तो हिरावून घेतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं बरं? आता आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या साधना करत असतील. जसं आपल्याला समर्थांनी सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावा. असं ज्यावेळेस चिंतन आणि स्वाध्याय आपल्याकडून घडतो त्यावेळेला आपल्यामध्ये मूलभूततः काही क्षमतांचा विकास पावतो. काही क्षमता आपल्यामध्ये अंगीभूत जन्माला यायला लागतात जसजसं ही जीवदशा आत्मदशेकडे सरकायला लागते. त्याचा पहिला टप्पा आहे की आपल्याला शांत वाटायला लागतं. ही शांतता आणि क्लॅरिटी या दोन्ही एकाच वेळेला जन्माला येतात. मग अशा प्रवासामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक एक गोष्टींचा लाभ होण्यास सुरुवात होते, अशा वेळेस ज्या वेळेला क्रोध जन्माला येतो त्यावेळेस हा क्रोध तुमच्यापासून पुन्हा हे सर्व हिरावून घेतो. लक्षात येतंय का बघा? ज्या क्षणी त्या रागाची निर्मिती होते त्याच क्षणी आतली शांतता ढळते, आतली स्थिरता ढळते. मग ही जी काही स्थिरता ढळून द्यायची नसेल तर आपल्याला हा राग का, कुठून आणि कसा उत्पन्न होतो ह्याच्याविषयी आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. पण हे उचलण्याच्या आधी हा का जन्माला येतो हे समजून घ्यायला हवं आणि ह्याच्यावर ठोस पावलं उचलायची म्हणजे नेमकं कुठल्या दिशेने जायचं हेही समजून घ्यायचं आहे. मग आपल्या थोर संतांच्या मांदियाळीमध्ये एक खूप मोठे संत होऊन गेले, एकनाथ महाराज, ज्यांना शांती ब्रह्म असं म्हणतात. हे जे एकनाथ महाराज आहेत ना,
ह्यांना राग यावा याकरता असंख्य विद्वज्जनांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु एकनाथ महाराजांना ते कधीचा राग हा आला नाही. म्हणजे पैठणमध्ये पैजा लागायचा की एकनाथ महाराजांना राग कसा आणून देता येईल. त्यांच्याच आयुष्यातील एक घडलेला प्रसंग आहे. आपण हा प्रसंग गोष्टी निरूपणातून किंवा गोष्टीतून समजून घेणार आहोत, म्हणजे आपला उद्दिष्ट काय असावं याची क्लॅरिटी, याची चौकट डोळ्यासमोर सुनिश्चित होते. आणि एकदा आपला गोलपोस्ट ठरला की आपल्याला पोहोचायचंय कुठे, की मग आपल्याला मार्गक्रमण करणं सोपं जातं. हा, मग जो तो ज्याच्या त्याच्या वाहनाप्रमाणे जाईल. कोणी चालत जाईल, कोणी ट्रेनने जाईल, कोणी बसने जाईल. म्हणजे ज्याची जशी साधना तसा तो त्या मार्गावर चालेल. पण गंतव्यस्थान हे सुनिश्चित असेल. मग एक दिवस पैठणास असे घडते की बाजूच्या गावातून एक ब्राह्मण आलेला असतो. त्याच्या मुलीचं लग्न असतं आणि त्याच्याजवळ पैशाची वानवा असते. मग आजूबाजूच्या गावांमधून आपल्याला काही मदत मिळेल का, लोक सहकार्य करतील का, या भावनेतून हा सद्गृहस्थ पैठणास आला असतो. बऱ्याच जणांना भेटतो, त्याचा प्रॉब्लेम सांगतो. मला काय प्रॉब्लेम आहे, मला काय आणि मला काय मदत हवी. मग गावातली काही मंडळी असतात, काही माणसं असतात, त्याला सांगतात की हो, आम्ही तुझी नक्की मदत करू, पण त्या बदल्यात तुला आमचं एक काम करावं लागतं. आणि ते काम असं असतं, आता हा पैठणातला होता, हा पैठणाच्या बाहेरचा होता, त्यामुळे त्याला एकनाथ महाराज माहिती असणं किंवा कोण आहेत काय आहेत याविषयी त्याला काहीच कल्पना नव्हती. मग याला बोलवून सगळेजण असं सांगतात की ते समोर जे घर दिसतंय ना, त्या घरामध्ये एक सद्गृहस्थ राहतात. तू असं काहीतरी वाग की जेणेकरून त्यांना राग येईल, आणि ते एकदा चिडले ना की मग आम्ही तुझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च किंवा तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या अटी आहेत, त्या आम्ही पूर्ण करू. पण ह्या कार्यात जर तू फेल झालास तर मग काही आम्ही तुझी मदत करू शकणार नाही. अशी त्या लोकांमध्ये पैज लागते. मग हा सद्गृहस्थ थोडं निरीक्षण करतो. काय करता येईल बरं, कसं करता येईल, कसा ह्या व्यक्तीला राग आणता येईल. आणि मग त्याच्या लक्षात येतं की बाबा, एकनाथ महाराज एका ठराविक वेळेला पूजेसाठी आपल्या देवालयामध्ये जातात. मग त्यावेळेला आपण काहीतरी असा उपद्रव करूयात की जेणेकरून त्यांना आपला राग येईल, त्यांना आपला क्रोध येईल, आणि मग आपण ही पैस सहजासहजी जिंकू. मग ते ठरवतात, दुसरा दिवस निवडतात. आणि मग पूर्वीच्या काळी पायातल्या वाहना ज्या असतात ना, त्या फार छान मिळायच्या, चामड्याच्या, आवाज करणाऱ्या. अशा वाहना तो ब्राह्मण निवडतो, त्याच्यामध्ये तेल ओततो की जेणेकरून त्यातून आणखीन आवाज येईल. आणि अशा वाहना घालून हा सद्गृहस्थ ज्यावेळेस एकनाथ महाराज त्यांच्या घरातल्या देवघरात पूजा करत असतात, तिथे हा सद्गृहस्थ चप्पल घालून पोचतो. कल्पना करा, आपल्या घरात कोणी जर अनोळखी माणूस घुसण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपली कशी चिडचिड होते.
आपल्याला किती अस्वस्थता येते. परंतु ह्याच्या उलट एकनाथ महाराजांची रिॲक्शन होती. एकनाथ महाराजांनी कशा पद्धतीने त्या येणाऱ्या अतिथीला ट्रीट केलं असेल बरं. जसा तो व्यक्ती त्यांच्या समोर आला तसं त्यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि या भूदेव, आपण इथे आज साक्षात प्रकटलात आणि तुमची म्हणजे माझी जी परीक्षा तुम्ही घेताय इथे प्रकटून, त्याकरता मी सर्वतः तुमचा ऋणी आहे. आणि ज्या क्षणी तो ब्राह्मण तिथे येतो ना, तर एकनाथ महाराज स्वतःची पूजा बाजूला ठेवतात आणि त्या ब्राह्मणाची पाद्यपूजा करतात. कारण तो भूदेव म्हणजे देव रूपाने किंवा ब्राह्मण रूपाने देवच इथे जणू प्रकटलाय. अशा भूमिकेतून, अशा धारणेतून ते त्याची पाद्यपूजा करतात. त्याला विनंती करतात की माझी ही पाद्यपूजा तू ग्रहण कर. आणि नुसतंच एवढं करून ते थांबत नाहीत, तर ते म्हणतात आता यानंतर माझं भागवत पारायण आहे ते झालं की तुम्ही प्रसाद घेऊनच इथून निघावं. त्या ब्राह्मणाला अत्यंत खजील होतं, पण त्याची समस्या बिकट असते. त्याच्या आतमध्ये प्रचंड चलबिचल होते की अरे एवढा मी ह्यांच्याशी विचित्र वागतोय तरी असं का होतंय. बाहेर दारातून लोक पण कॅमेऱ्यासारखे टक लावून बघत असतात की आत प्रसंग काय चाललाय आणि त्याला खुणेने विचारत असतात काय होतंय, काय होतंय. तोही सांगतो जरा थांबा थांबा, होईल होईल, काम होईल. पारायण होतं, आता जेवायला बसायची वेळ होते. पंक्ती वाढल्या जातात आणि त्यातलं पहिलंच पान या सद्गृहस्थ ब्राह्मणाचं असतं. एकनाथ महाराज अत्यंत आदराने त्या ब्राह्मण देवतेला त्या पानावर बसवतात आणि त्याला प्रसाद ग्रहण करण्याची विनंती करतात. त्याच क्षणी गिरिजामा आतून तूप वाढायला येत असतात आणि हा ब्राह्मण देव काय करत असेल, त्या ज्या वेळेस तूप वाढत असतात त्यावेळेला हा चटकन त्यांच्या पाठीवरच जाऊन बसतो. एकनाथ महाराज हा प्रसंग बघतात आणि ते हळूच आवाज देतात, गिरिजामा थोडं सांभाळू ना. आपला हरिपंडित कसा होता, तो लहानपणी कसा पाठीवर बसायचा, तसाच हा नटखट आहे बर का. थोडं सांभाळून, नाहीतर ब्राह्मण देव खाली पडतील. हे वाक्य ऐकल्यावरती त्या ब्राह्मणाच्या, त्या सद्गृहस्थाच्या मनामध्ये जो काही उरला सुरला वाईट विचार होता तोही गळून पडतो आणि तो त्यांच्या चरणावरती लोळण घेतो आणि झाला प्रकार, काय घडलं, कसं घडलं, याच्याविषयी इत्थंभूत माहिती एकनाथांना देतो. नाथ इतके मनापासून हसतात आणि म्हणतात, अरे वेड्या, हे जर मला पहिल्यांदाच सांगितलं असतं
तर मी रागावलो असतो तुझ्यावरती आतमध्ये खोटा खोटा आणि मोठमोठ्यांदी ओरडलो असतो. म्हणजे तुलाही पैसे मिळाले असते. पण काळजी करू नकोस. तुझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च सर्वार्थाने मी करीन. असं म्हणून त्या ब्राह्मणामध्ये जो असंतोष जन्माला आलेला असतो, त्या असंतोषाचं सर्वार्थाने निराकरण शांतीब्रह्म महाराज करतात आणि त्याला त्याच्या स्वगृही पाठवून देतात. म्हणजे जीवनामध्ये इतक्या मोठ्या विपरीत प्रसंगातून सुद्धा जाताना त्याकडे काय दृष्टीने बघता यायला हवं, ह्या दृष्टीविषयीचा विचार आणि विवेक नाथ बाबा आपल्याला इथे देत आहेत. त्या ब्राह्मणाने वाईट वागण्याची परिसीमा ओलांडली, तरी सुद्धा आपल्यातल्या सद्वर्तनातून आपण समोरच्या मधलं सतशील जागृत करावं इति शास्त्रवचन. कारण समोरचा कसा वागतो ह्याच्यावरती आपल्या जीवनाची रूपरेषा किंवा दिशा ठरलेली नाहीये. तर मला कसं जगायचंय आणि मला कुठे पोचायचंय ह्या क्लॅरिटीवरती आपल्या जीवनाची दिशा ठरलेली आहे. मग आपल्याला अशा आंतरिक शांततेपर्यंत पोचायचं आहे. मग बाह्य घडणाऱ्या गोष्टींपासून आपल्यामध्ये कुठलाही क्रोध उत्पन्न होणार नाही. मग आता तुमचा स्वाभाविक प्रश्न असेल, अरे समर्थ हे काय सांगतात? मग आपल्या समोर जर अन्याय होत असेल तर आपण काय शांतपणे बघत राहायचं? नाही. म्हणून समर्थांची ओवी जर नीट वाचली तर नको रे मना क्रोध हा खेदकारी. म्हणजे समर्थांनी त्या क्रोधाच्या पुढे एक विशेषण लावलं आणि ते आहे खेदाचं. ते आपल्याला सांगू इच्छितात, जो क्रोध तुमच्यामध्ये खेद उत्पन्न करेल अशा क्रोधापासून तू लांब राहा. म्हणजे आता क्रोधाचे प्रकार आले. एक आहे खेद देणारा आणि एक आहे हित साधणारा. मग आता तुम्ही म्हणाल की अरे क्रोध तर क्रोध आहे ना, त्याच्यामध्ये काय आलंय असं बायफर्केशन? परंतु समर्थांनी इथे क्रोधाचं पण विभाजन केलंय. त्यांच्यासारखा थोर मानसशास्त्रज्ञ आजच्या काळातही शोधून सापडायचा नाही. आणि त्यांनी त्या क्रोधाला एक खेदकारी, जो आपल्या आतमध्ये अशांतता, आपण ज्या पायरीपर्यंत उन्नत झालो तिथून आपल्याला पुन्हा ग्राउंड लेवलला घेऊन येणारा असा क्रोधाचा त्याग करावा आणि जो आपल्याला काही चांगली मूल्य रुजवण्याकरता सहाय्यभूत होईल, काही चांगल्या गोष्टी आदर्शवत या समाजापुढे मांडता येतील असा क्रोध अंगीकारायला सांगितलाय. मग असा कोणता क्रोध आहे जो या समाजाकरता आवश्यक आहे? तर रामायणामध्ये वाल्मिकींनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना त्यांच्या आतमध्ये जे गुण आहेत त्यातल्या क्रोधाचे वर्णन केलंय आणि त्याला नाव अमोघ क्रोध असं दिलेलं आहे. म्हणजे काय? तर हा क्रोध प्रकट झाल्यावर तो नुसताच प्रकट होत नाही, तर ज्या गोष्टीमुळे तो क्रोध उत्पन्न झालेला आहे
त्या गोष्टीचा सर्वार्थाने नायनाट करून तिथली व्यवस्था सुस्थितीत आणतो. जसं शिवाजी महाराजांनी क्रोधाला संकल्पाचं रूप दिलं, सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर, समाजातली परिस्थिती बघून आतमध्ये जो आक्रोश निर्माण झाला, जो क्रोध निर्माण झाला, त्या क्रोधाला संकल्पाच्या मार्गे त्यांनी दिशा दिली. म्हणून आज स्वराज्य अस्तित्वात येऊ शकलं. आपल्या किती जणांच्या आयुष्यातल्या क्रोध ज्यावेळेस उत्पन्न होतो, त्यातून आपण कुठली तरी सुव्यवस्था लावतो किंवा कुठली तरी गोष्ट आपण अस्तित्वात आणतो. हा विचार ज्याचा त्याने स्वतःच्या मनाशी करायचा आहे, दुसऱ्याकरता नाही करायचा. नवीन वर्ष आलं की प्रत्येक जण ठरवून काहीतरी निश्चय करतो, परंतु तोच निश्चय यथाअवकाश गळून पडतो. मग त्याच्यातून आपल्याला राग निर्माण होतो, पण तो राग, त्याचा परिणाम टिकत नाही, कारण तो राग वास्तवात उतरतच नाही. कारण राग वास्तवात उतरवणं म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं. भगवान गीतेमध्ये सांगतात की बदल हेच या जीवनाचं सत्य आणि वास्तव आहे. परंतु मनुष्य सगळ्यात जास्त विरोध करतो ते बदलाला. बदल म्हटला की पहिली आतमध्ये राग उत्पन्न होते, क्रोध उत्पन्न होतो, आणि तो क्रोध, तो राग हा खेदकारी आहे. आणि अशा रागापासून स्वतःचं संरक्षण कर, रक्षण कर, असं आपल्याला समर्थ सांगत आहेत. आपण बरोबर आहोत का सगळे? हो. 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 वा, छान. मग या क्रोधापासून स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला साधनेचं, अभ्यासाचं आणि स्वाध्यायाचं बळ याच्या मुळाशी असायला हवं. बऱ्याच वेळेला घरात, कुटुंबामध्ये जगताना आपल्या रोलनुसार सुद्धा आपल्याला राग येतो. म्हणजे आई, मुलं सकाळी लवकर उठत नसतील तर रागावते आणि ओरडते. सो असा रोल म्हणून जो तुम्ही राग अंगीकारता, जसं संत मंडळी दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून ते ओरडतात, मग हा जो राग आहे ना, जो रोलनुसार एखादं कर्म करायचं, एखादी कृती करायची किंवा एखादी भूमिका योग्य पद्धतीने वटवण्याकरता ज्या रागाचा अंगीकार केला जातो, तोही हितकारकच असतो. स्वतः करता नाही, पण दुसऱ्या करता. पण तो अंगीकारणं ही अनिवार्यता असते, कारण त्यात आपण जो रोल प्ले करतोय
त्याचं कर्तव्याशी तो क्रोध निगडीत असतो. कारण मुलांना चांगले संस्कार देणं हे आईचं कर्तव्य आहे. हे शिक्षकांचं कर्तव्य आहे शाळेतल्या. त्यामुळे हे कर्तव्य पार पाडताना राग हा स्वाभाविक आहे आणि तो असावाही. आता थोडं पुढे जाऊया. जीवनामध्ये आपल्या घरात असाही काही प्रसंग येतो की काही जण नुसतीच चिडकी असतात. फार 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 चिडचिड करत असतात. तर त्यांनी एक गोष्ट सदैव लक्षात ठेवावी की ज्यावेळेस राग उत्पन्न होतो ना, त्यावेळेला आपण स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करतो. क्रोध हा अभिनयासारखा सुद्धा वापरता येतो आणि स्वतःचा स्वभाव म्हणूनही वापरता येतो. जीवदशेला जशी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिय ही दिलेली आहेत, त्याचा वापर त्यांना करायचा आहे. तसंच ह्या मनाला हे षड्रिपू हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून बहाल केले. मग या कॅरेक्टरिस्टिक्स कशा कशा पद्धतीने आपण प्ले करू शकतो? तर एक अभिनय म्हणून सुद्धा त्यांचा वापर करता येईल किंवा त्यांना आपला मूलभूत स्वभाव म्हणूनही वापर करता येईल. हा चॉईस आपल्याकडे असला पाहिजे. घरात बऱ्याच वेळेला वडीलधारी मंडळी किंवा वडील लहान मुलांवरती ओरडतात. तर वडीलधाऱ्या मंडळींनी थोडं ओरडताना काळजी घ्यायला हवी हां. कारण याच्यामुळे मुलाच्या मनावरती विपरीत परिणाम होणंही शक्य आहे. बऱ्याच वेळेला अशी मुलं ही बुजरी होतात, एकाकी होतात, पापभीरू होतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच जन्माला येत नाही. अशा पण कधी-कधी केसेस घडतात. त्यामुळे हा क्रोध अभिनय म्हणून सुद्धा वापरायचा कसा, याची कला आपल्याला आत्मसात करता यायला हवी. आणि जर हा स्वभाव म्हणून अंगीकारला, तर पहिल्यांदी तो तुमच्या शरीरातल्या जो रक्ताचा प्रवाह आहे, याच्यावरती परिणाम घडवतो आणि दुसरा तुमच्या मज्जासंस्थेवरती परिणाम घडवतो. त्यामुळे रोल म्हणून प्ले करताना पहिली गाईडलाईन दिली, की त्याचा अतिरेक नसावा, ज्याचा दुसऱ्यावर दुष्परिणाम होईल आणि स्वभाव म्हणून त्याचा वापर करताना स्वतःची काळजी ही घ्यायला हवी. कारण जर शरीर असेल, तर साधना संभवते आणि जर साधना संभवली, तर मुक्ती याची देही याची डोळा अनुभवता येते. परंतु त्याच्यातला अडसर हा क्रोध ठरू नये, याची जाणीव आणि याची समज आपल्या सूचिचित्तामध्ये आपण धारण करायला हवी. म्हणजे मार्गक्रमण सोपं होईल. मग हा जो क्रोध आहे ना, हा उत्पन्न कुठून होतो? काय याचं नेमकं कारण? का जन्माला येतो हा? त्यातलं पहिलं कारण आहे कामाचा अतिताण. नको इतका ताण असतो कामाचा. त्याच्यातून हा क्रोध जन्माला येतो. त्याचे अनेक पैलू आहेत. दुसरं झालं त्याचं की आपल्याला आहे ना, अवास्तव आणि फाजील महत्वाकांक्षा असतात स्वतःविषयी. हे त्याचं दुसरं कारण. आणि त्यामागचं तिसरं कारण मी, माझं आणि मला. स्वतःला आपण ज्या आकारामध्ये बांधून घेतलंय ना, ज्या समजेमध्ये स्वतःविषयी जी स्वतःची समज आहे, त्याच समजेचे आज आपण गुलाम आहोत. हे लक्षात आलं का बघा वाक्य. स्वतःविषयी स्वतःची जी समज आहे, त्या समजेचेच आज आपण गुलाम आहोत.
आणि मग ती समज टिकवण्याकरता आपला सगळा खटाटोप चाललाय आणि त्या खटाटोपाचा परिपाक म्हणजे क्रोधाची उत्पत्ती आहे. मग असा हा क्रोध ज्या वेळेला जन्माला येतो ना, त्यावेळेला तो तुम्हाला जाळतो आणि दुसऱ्याला पोळतो. लक्षात आलं का? सो हा क्रोध नुसताच जन्माला येत नाही, तर तो तुम्हाला आतून जाळतो आणि दुसऱ्याला पोळतो. आणि ज्याच्या मुळाशी ह्या 3 गोष्टी आहेत. अजूनही भरपूर गोष्टी आहेत, पण वरकरणी या प्रमुख 3 गोष्टी आहेत. याची नोंद आपण प्रत्येकाने घेणं आणि याची नोंद स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. मग आजपासून हा स्वाध्याय आपण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे, की मला जो राग येतो, तो राग पहिल्यांदी मी तो अभिनय म्हणून आणलाय का तो माझा स्वभाव म्हणून आलेला आहे? माझ्यातून तो राग माझ्यावर हावी झालाय का मी रागाला वापरतोय? जीवनामध्ये सगळ्या महिला वर्गांच्या जीवनात एक मिसळणीचा डबा नावाचं एक विशेष इन्स्ट्रुमेंट असतं स्वयंपाकघरातलं आणि त्याच्यामध्ये बरेच जिन्नस असतात. हळद, तिखट, मोहरी, जिरे वगैरे असं. असं हे षड्रिपू हे आपल्या जीवनातला मिसळणीचा डबा असायला हवा आणि जेव्हा ज्याची आवश्यकता आहे त्याचा वापर जशी उत्तम गृहिणी, जशी अन्नपूर्णा घरातली त्याचा यथायोग्य पद्धतीने वापर करू शकते, तसा आपण आपल्या जीवनामध्ये ह्या षड्रिपूंचा वापर करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ह्या रागाला हाताळणं, या क्रोधाला सांभाळणं आणि त्याचा यथायोग्य वापर करणं. हे करण्याकरता साधकाने अभ्यास आणि सहनशक्ती या 2 टूलचा वापर करायला हवा. आता या क्रोधाच्या मुळाशी आणखीनही काही गोष्टी असतात. हा झाला खेदकारी क्रोध. ज्या क्रोधाच्या मुळाशी दृष्टी, विवेक आणि नीती ह्या 3 गोष्टींचा पाया आहे. तो आहे हितकारी क्रोध. म्हणजे मी काहीतरी दूरदृष्टी ठेवली आहे, काहीतरी दृश्य डोळ्यासमोर आहे, काहीतरी व्हिजन आहे, काही पर्पज आहे, त्याकरता मी संकल्प धारण करतोय. म्हणजे मी माझ्यातल्या क्रोधाला संकल्पाचं वलय देतोय. संकल्पाकरता तो क्रोध उत्पन्न होतो, जसं शिवाजी महाराजांनी केलं. दुसरं, माझ्यातल्या क्रोधाला नीतीची आणि धर्माची जोड आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र. आणि तिसरं, माझ्यातल्या क्रोधाला विवेकाची जोड आहे. ते झालं श्रीकृष्ण. मग आपल्या क्रोधाच्या मुळाशी नेमकं कोण वास करतंय? ह्याचं चिंतन आजपासून घडायला हवं. दृष्टी, विवेक आणि नीती हा जर आपल्या क्रोधाच्या मागचा पाया ठरला, तर आतमध्ये प्रचंड निर्माण झालेल्या या ऊर्जेला यथायोग्य दिशा देणं माणसाला सहज शक्य होतं. बहुतांशी वेळेला येणारा राग हा परिस्थितीजन्य असतो.
जसं नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये तो ब्राह्मण आला आणि त्यांनी तो उपद्रव माजवला. मग अशी ज्या वेळेला परिस्थिती विपरीत असते, त्यावेळेला त्या परिस्थितीकडे बघण्याचा जो आपला विवेक आहे, तो वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीचं समग्र ज्ञान आपल्याला होणं आणि असणं गरजेचं आहे. अथर्व शीर्षाचा अभ्यास करताना आपण शांती पाठामध्ये पहिल्या मंत्रामध्ये एक सूत्र शिकलो होतो. ज्याला आपण आर स्क्वेअर असं त्यावेळेस म्हटलो होतो. रिएक्शन आणि रिस्पॉन्स. मग घडणाऱ्या प्रसंगाला रिस्पॉन्स देता आला पाहिजे, ना की त्याच्यावरती रिएक्ट होता आलं पाहिजे. रिएक्शन तुमच्याकडून सगळ्या पॉवर काढून घेते आणि तुमची ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, यथायोग्य पद्धतीने रिस्पॉन्स करण्याची कला तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये सर्वशक्तिमान बनवते. आता सर्वशक्तिमान बनवते याचा अर्थ तुमच्याकडे काही सुपर नॅचरल पॉवर वगैरे येत नाही. परंतु परिस्थितीमुळे तुम्ही डगमगत नाही. परिस्थितीमुळे तुमचं फोकस विचलित होत नाही. सध्या जे वर्किंग प्रोफेशनल असतील त्यांच्या जीवनामध्ये अप्रेझलचा काळ चालू आहे. अशा वेळेला आलेल्या रिझल्टमुळे मनामध्ये एक उदासी, एक नैराश्य, खंत, राग असा उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा रागाला, अशा क्रोधाला जर यथायोग्य पद्धतीने आपण रिस्पॉन्ड देऊ शकलो, तर ह्या परिस्थितीवरती आपण राज्य करू शकतो आणि स्वतःच्या जीवनामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो. अन्यथा हा जो खेदकारी क्रोध आहे ना, त्याचं पर्यवसन हे पापसंकल्पामध्ये होणार आहे. समर्थ एक-एक पायरी खाली घेऊन जातात आपल्याला. पण राग हा कृतीला जर प्रेरक ठरला आणि त्याच्या मुळाशी जर दृष्टी, नीती आणि विवेक नसेल, तो निश्चितपणे तो हा पापसंकल्पाच्या दिशेनेच प्रवास करणार आहे. कारण तो आजूबाजूच्या सगळ्यांना पोळणार आहे. म्हणून ह्या क्रोधापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर रिस्पॉन्स आणि रिएक्शन याची कला आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि ही कला आत्मसात करण्याकरता कानाने चांगलं ऐकणं आणि डोळ्याने चांगलं पाहणं आणि मनाने चांगल्याचं चिंतन करणं. याला शास्त्रकारांनी शब्द वापरलाय मंगल. ते मांगल्याचं चिंतन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात येतंय का? क्रोध याचा जर विचार केला तर क्रोध येणं हीच मनुष्याला मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा आहे. आणि ज्या वेळेला क्रोध उत्पन्न होतो, त्यावेळेला मनुष्य स्वतःच्या विनाशाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकतो. जो क्रोध खेदकारी आहे तो. बऱ्याच अंशी आणि बऱ्याच वेळेला हा क्रोध येणं हे ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर सुद्धा अवलंबून असतं. तुम्ही तुमच्या मनाची जडण-घडण कशी केली आहे ना, त्याच्यावर सुद्धा हा क्रोध येणं अवलंबून असतं.
आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड, इतक्या वेळेला फक्त मुळाशी काय आहे हे सांगत होतात, आता या मनाच्या सेटअपचा काय संबंध आहे? सेटअप म्हणजे काय आपण समजून घेऊयात नीट. आपण कुठल्याही बिल्डिंगमध्ये गेलो, तर मग तिथे असे एरोज असतात. इकडे जिना आहे, इकडे लिफ्ट आहे, हे फायर एक्स्टिंग्विशर आहे, नंतर हे असं-असं. म्हणजे ते जे दिशादर्शक आहेत, ते बघून आपण आपलं बिहेवियर ठरवतो, की आपल्याला जिन्याने जायचंय, आपल्याला लिफ्टनी जायचं. मग नेम प्लेट दिली असेल, तर अरे आपण यांच्याकडे आलोत, ते कुठे राहतात, काय राहतात. म्हणजे हे सायनेजेस आपलं बिहेवियर ठरवतात. तसंच आपण आपल्या मनाचं सुद्धा कशा पद्धतीने संगोपन केलंय, कशा पद्धतीने त्याला तयार केलेलं आहे, ते कशा पद्धतीने रिएक्ट करतं किंवा कशा पद्धतीने काम करतं, ह्याचा सुद्धा खूप मोठा रोल हा क्रोधामध्ये आहे. क्रोधाच्या उत्पत्तीमध्ये ह्याचं काय पद्धतीने फंक्शनिंग चालतंय किंवा कसं फंक्शनिंग चाललंय, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल प्ले करतं. महाभारतातला एक छोटासा घडलेला प्रसंग आहे, पण तो संपूर्ण महाभारत घडवण्याकरता कारणीभूत ठरला. मयसभेमध्ये जसा दुर्योधन पाण्यात पडला आणि त्याच्यातून जो क्रोध उत्पन्न झाला, जो द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत पोहोचला आणि त्याचं पर्यवसन महाभारतामध्ये घडलं. अशी कल्पना करा, की जिथे दुर्योधन पडला, तिथे जर कृष्ण पडला असता, तर काय घडलं असतं? तर तो जो कृष्ण आहे ना, त्यानी तो स्वतः तर पडलाच असता, पण तो दुसरे हसतायत तर तो स्वतःही हसला असता. आणि तो नुसताच हसला नसता, तर त्यानी त्या अर्जुनाला सुद्धा पाडला असता. आणि सगळ्यांना मिळून पाडलं असतं आणि मजा केली असती आणि हसला असता. सो प्रसंग आणि परिस्थिती तीच आहे. पण त्याला तुम्ही कसा अप्रोच करता, हे तुमच्या मनाच्या जडणघडणीवरती ठरतं. सेम परिस्थितीला आपण कशा पद्धतीने सामोरं जातोय, म्हणजे घरातला प्रसंग एकच असेल, पण आई वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करेल, बाबा वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतील, मुलं वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतील, आजी वेगळ्या पद्धतीने बघेल आणि हे बघणं हे त्यांच्या मनाच्या जडणघडणीवरती अवलंबून असतं. फक्त ही जडणघडण ही खेदकारी क्रोधाच्या दिशेने न होता, हितकारी क्रोधाच्या दिशेने कशी असेल, ह्याचा अभ्यास, ह्याचं चिंतन आणि ह्याचा स्वाध्याय आजपासून आपण करणार आहोत, असा संकल्प आपल्या जीवाशी आपण धरूया. आणि हा सत्य संकल्प असेल, समर्थांनी असा प्रॉपर ॲक्शन प्लॅनच आपल्याला तयार करून दिलाय. यातली एक वाक्य, एक ओवी जरी जीवनामध्ये परिपूर्णरित्या उतरवली, तरी हे जीवन सर्वार्थाने संपन्न, समृद्ध करण्याचं सामर्थ्य या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. आणि तुम्हाला जसं हवंय ना, तसं आनंदी जीवन जगण्याचं सामर्थ्य आणि तसं देण्याचं सामर्थ्य या मनाच्या श्लोकामध्ये आहे. आणि समर्थांनी एवढं करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी हा चॉईसही तुमच्याकडे दिलाय, की तुम्हाला असं जगायचंय, नाही जगायचं तर तुम्ही ठेवा. तुम्ही ठरवा. तो चॉईसही त्यांनी तुमच्या हातात देऊन टाकलाय. म्हणजे स्वतः एवढं निर्माण केलं, त्यापासूनही अलिप्तता आहे. हे घडलं. आता वापरायचं नाही वापरायचं हा तुमचा चॉईस आहे. हां, पण हे तुम्हाला काय देऊ शकतं, तर तुम्हाला हे देऊ शकतं. मतिमंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य अंगी. फलश्रुतीच्या 205व्या श्लोकामध्ये आपण हे पाहिलं. आता पुढे मग आजपासून आपण स्वतःची मनोभूमी कशी तयार केली आहे ह्याचंही चिंतन करायचं आणि त्याचा स्वाध्याय सगळ्यांनी करायचा आहे. आता बऱ्याच वेळेला
एक संकल्पना आपण इथे समजून घेणार आहोत. शास्त्रामध्ये एक शब्द असा आला, अक्रोधने. मकरंद बुवांचं एक प्रवचन ऐकत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी याच्याविषयी सांगितलं. म्हणलं हे आपल्याकरता अत्यंत लागू पडतंय. म्हणून इथे सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. अक्रोधने हा वेदांमध्ये आलेला एक मंत्र आहे किंवा अनुष्ठान किंवा तपश्चर्या करता किंवा पूजेसाठी बसताना तो म्हणून बसायचं असतं. म्हणून याकरता पूजा, अनुष्ठान, व्रत वैकल्य करताना आपल्याकडे सोवळं नेसायची पद्धत आहे. तर शुचिर्भूत होण्याची पद्धत आहे. खरं तर या दोन्ही शब्दांचा खूप अपभ्रंश झालाय. हे मूळतः हे शब्द असे नाहीयेत. याच्या मागचा मूळ हेतू अक्रोधने हे जगता यावं म्हणजे माझ्यामध्ये क्रोध उत्पन्न होऊ नये. याची आठवण, याची जाणीव आणि याची समज मला राहावी म्हणून सोवळंरूपी वस्त्र परिधान करायचं होतं आणि सोवळं हा सुद्धा अपभ्रंश झालेला शब्द आहे. खरा शब्द स्ववलय आहे. स्वतःचं वलय ते डिस्टर्ब होऊ नये. स्वतःचा ऑरा आत्ताच्या प्रचलित मराठीमध्ये स्वतःच्या आजूबाजूचा ऑरा आणि स्वतःच्या आतला ऑरा हा हलू नये, ढळू नये, तुटू नये. ह्याच्याकरता अक्रोधने हा संकल्प केला आणि त्या संकल्पाचं स्मरण राहावं म्हणून वस्त्र परिधान केलं. आणि मग हे स्ववलय तुटू नये म्हणून काही सुचिरभूत असे उपाय शास्त्रकारांनी सुचवले. म्हणजे तुमची मनस्थिती डिस्टर्ब होऊ नये आणि जे नामस्मरणामध्ये तुम्हाला अनुसंधान साधायचंय, त्या अनुसंधानामध्ये कुठलाही प्रतिबंध येऊ नये. म्हणून ह्या स्वतःच्या स्ववलयाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही स्वतःची आहे आणि ते संरक्षण त्याच वेळेस संभवतं, ज्यावेळेस तुम्हाला त्याचं स्मरण आहे. कारण स्मरण नसेल तर संभावना लुप्त पावतात. हा सगळा क्रमशः जे काही मी आत्ता बडबडलो, हे नीट लक्षात घ्या. नाहीतर रेकॉर्डिंग पुन्हा ऐका. स्वतःचं स्ववलय जपणं हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे. आणि ते का जपायचं? कारण तुम्ही आणि तुमचा भगवंत ह्यांच्यामध्ये एक अनुबंध निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी फोकस आवश्यक आहे. पहिल्यांदी फोकस हा इन्स्ट्रुमेंट म्हणून कामाला येतो आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही अनुबंधाच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करता त्यावेळेला फोकस गळून पडतो. तिथे त्याचं गळणं आहे, पण तिथे पोहोचेपर्यंत त्याची आवश्यकता आहे. त्या अनुसंधानापर्यंत, त्या अनुबंधापर्यंत, तिथपर्यंत जाण्याकरता त्याची आवश्यकता आहे, पण तिथे पोहोचल्यावर तो गळून पडतो. जसं मुंबईला गेल्यावरती ट्रेनमधून, बसमधून किंवा फ्लाईटमधून उतरावंच लागतं. तसं पण तिथपर्यंत पोहोचताना त्या इन्स्ट्रुमेंटची काळजी घ्यावी लागते. त्याच्याकरता स्वतःचं वलय जपावं लागतं. इतका व्यापक अर्थ शास्त्रकारांनी मानवीय जीवनाला दिलेला आहे. परंतु आपली गडबड काय होते, आपण समजून घेत नाही आणि समजलं नसलं
की जे आपल्याला समजलं तसं आपण आपलं काहीतरी ऍड करून पुढे पाठवून देतो. तुम्ही सगळ्यांनी कान गोष्टी खेळल्यात की नाही? कधीतरी असं होतं का की जे पहिल्याने सांगितलंय ते शेवटपर्यंत व्यवस्थित पोचतंय? कधीच होत नाही असं. तुम्ही साधा राम शब्द म्हणून जरी सांगितलेला असेल ना शेवटच्या कानामध्ये, समोर येताना काहीतरी तिसरंच येतं. असं स्ववलय जपण्याचा अपभ्रंश झाला सोहळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आपण चुकीच्या रूढींना बळी पडलो, चुकीच्या संकल्पनांना बळी पडलो. त्याला शास्त्रधार हा आहे अक्रोधनेचा. हे नीट आपण लक्षात घेऊ आणि आपल्या जीवनाची दशा सुनिश्चित करू. कारण हे जपणं गरजेचं काय? त्याच्या मागचं कारण शास्त्रकार असं म्हणतात, की चित्तावरती जर एखादी गोष्ट कोरली गेली ना, तर ती सहजासहजी जात नाही. चित्तशुद्धी हा खूप गहन आणि वेगळा विषय आहे. ते शुद्ध करण्याचे एफर्ट्स घ्यायच्या आधी ते होऊच नये याकरता आपण प्रयत्नरत राहिलो तर काय गैर आहे? आणि साधना करताना, अनुष्ठान करताना, तपश्चर्या करताना, पूजा करताना स्वतःच्या वलयामध्ये स्थित असणं अनिवार्य, गरजेचं, अत्यंत, अत्यंत, अत्यंत अनिवार्य आहे. हे प्रत्येकाने स्वतःशी खुणगाठ बांधा. मग तुम्ही कशाही पद्धतीने पूजा करा, कशाही पद्धतीने अनुष्ठान करा, कशाही पद्धतीने तपश्चर्या करा. कारण या अवस्थेमध्ये जर चित्तावरती काही चुकीचं कोरलं गेलं ना, तर त्याचे दूरगामी परिणाम माणसाच्या मनावरती राहतात. आणि ते त्याचे विचार दूषित करतात. आणि एकदा विचार दूषित झाले, की आचार दूषित होतो. आचार दूषित झाला, की उच्चार दूषित होतो. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? आपण बरोबर आहोत मला थंब अप करून सांगा. परफेक्ट. वाह! आहेत. सगळेजण बरोबर आहेत. व्हेरी नाईस. मला सारखी भीती असते. एवढा मी बडबड करतो, झोप-बीप तर लागत नाही ना कोणाला? कानात शब्द साठवून ठेवा वाटतात सर. असं हं, एकही शब्द विसरू नये असं वाटतं. हं. ही समर्थांची कृपा. हं. त्यात माझं काही कौतुक नाही. हे नाही, सगळं नाही. समर्थांनी आपल्यावरती उपकार करून ठेवलेत. आपल्यालाच विसर पडतो काय-काय घडून गेलंय या मातीत. फक्त आम्ही आठवण करून देतो बस असं आहे बघा. मग या होणाऱ्या रागापासून, चिडचिडीपासून जर राम जायचं असेल, तर याला स्वाध्याय, साधना, अभ्यास ह्या तिन्हीची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे. आता या सगळ्यातून आपण काय शिकलो? की हा जो क्रोध किंवा हे जे षड्रिपू आहेत ना, हे इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरता आले पाहिजेत. म्हणजे कसं हो, की आपण म्हणतो बऱ्याच जणांच्याकडे आता घरी कामाला बायका असतात किंवा आपण असं म्हणतो, की बाबा माझ्या हाताखाली नोकर आहेत, मी त्यांना पगार देतो आणि ते काम करतात. मग आता माझ्या हाताखाली जर कोणी नेमलं असेल आणि मी जर त्यांना काम सांगत असेन, तर त्यांनी माझं काम ऐकणं स्वाभाविक आहे. जसं आपल्या घरी जर एखादं कुत्रं असेल, तर ते कुत्रं आपल्यालाच चावलं तर ते आपलं कुत्रं म्हणण्यात काही पॉइंट आहे का? नाही ना. आपण एवढं त्याला प्रेमाने सांभाळतो, तर ते आपल्याला कसं चावेल? पण जर ते आपल्याला चावत असेल, तर मग काहीतरी गडबड आहे की नाही? तसंच हा राग जो आहे ना, माझा राग, माझा क्रोध हा जसे हे सेवक किंवा जसं हे कुत्रं आपल्या आज्ञेत राहतं, तसं त्यांनी आपल्या आज्ञेत राहायला हवं, ना की आपण त्याच्या अधीन.
माऊलींची एक खूप छान ओवी आहे. ती ओवी अशी आहे, आता त्यांनी एक रूपक वापरून या रागाविषयी काहीतरी समजून सांगितलंय. रूपक असं आहे, जीवने शिंपिला तिडपिडी, विझिला तरी प्राण सांडी, आणि लागला तरी काडी उरी नेती. म्हणजे त्यांनी रूपक अग्नीचं रूपक घेतलंय आणि अग्नीसोबत काय काय गोष्टी घडतात वेगळ्या प्रसंगामध्ये याच्याविषयी ते वर्णन करतात. पहिलं सांगतात ते की जीविनी शिंपला तिडपिडी, म्हणजे आपल्या घरी जर अ, पणती किंवा मेणबत्ती लावलेली असेल त्याच्यावरती जीवन म्हणजे पाणी, पाणी जर थोडंसं शिंपडलं गेलं तर ते कसं तडतडते वात किंवा कसा तो तडतडण्याचा आवाज येतो. तसं जीवनामध्ये कुठलाही जर प्रसंग आला, आपल्या मनासारखं घडलं नाही, तर या छोट्याशा गोष्टींपासून आपण स्वतःच्या उद्दिष्टापासून कधी विचलित होऊ नये. ती जी वात जी आवाज करते ना, तर तसं आपलं बाह्य प्रसंगावरून आपल्या साधनेची जी ज्योत आहे, ती फडफडता कामा नये. आपल्या स्वाध्यायाचं जे सातत्य आहे, ते तुटता कामा नये. तसं दुसरं ते सांगतात, की छोटीशी हवेची झुळूक जरी आली, तरी तो दिवा कधी-कधी विझून जातो. म्हणजे एखादं संकट आलं, तर आपण आपल्या उद्दिष्टापासून पूर्णतः परावृत्तच होतो. म्हणजे सोडूनच देतो. नाही, आपल्याला करायचंच नाहीये हे. अशाही स्वभावाचा काही उपयोग नाही. आणि तिसरं, एखादा छोटासा प्रसंग घडतो, पण त्या घडलेल्या प्रसंगाचा राग इतका येतो, की आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आपण त्या क्रोधाच्या अग्नीमध्ये दुखवून मोकळे होतो. मग जीवनामध्ये जी आग आहे, ती आग कशी पाहिजे, ते तेज कसं हवं, तो आतला जो आत्मप्रकाशाने चालणारा आपला प्रयत्नांचा जो दिवा आहे ना, तो कसा असायला हवा? तर यथा दीपो निवातस्थे ज्ञते सोपामा स्मृता, योगिनो यतः चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. म्हणजे काय? यथा दीपो निवातस्थे ज्ञते सोपामा स्मृता, म्हणजे तो जो दिवा आहे ज्याच्यावरती पाणी शिंपडलं काय किंवा फुंकर घातली काय किंवा त्याच्यामध्ये आणखीन कोणीतरी येऊन दारू टाकला तरी मोठा स्फोट नाही होता कामा, अशी ती साधनेची वाट किंवा ती जी आतली तेजाची जी वात आहे ना, ती स्वाध्याय, साधना, सेवा आणि स्वधर्माचरण ह्या चारहीनी त्याचं संरक्षण करायला हवं. म्हणजे तो जो दिवा आहे ना, यथा दीपो निवातस्थे ज्ञते सोपामा स्मृता, म्हणजे वारा आला काय, एखादा कठीण प्रसंग आला तरी ती जी ज्योत आहे ती फडफडत नाही ना, तशी आपली साधना, आपला स्वाध्याय, आपला अभ्यास आणि आपलं स्वधर्माचरण असायला हवं, की बाह्य परिस्थितीमुळे त्याच्यामध्ये इनकन्सिस्टन्सी कधीही येता कामा नये. धरसोड नसावी. असं आपलं चित्त हे धडपडी विना घडायला हवं, तशी त्या चित्ताची अवस्था व्हायला हवी. ह्याकरता आपण सतत प्रयत्नशील असायला हवं. आता समर्थ एक पाऊल आणखीन खोलात शिरतात. मग पुढच्या ओळीत ते काय म्हणतायत, की "नको रे मना काम नाना विकारी." म्हणजे काय? तो क्रोध हे दृश्य स्वरूप आहे. पण त्या क्रोधाच्या मागे काय आहे ना, जसं आपण या 4 गोष्टी म्हटल्या ना, की क्रोध हा विवेक आहे, दृष्टी आहे, नीती आहे किंवा
अहंकार आहे, अतिकामाचा ताण आहे, का विषयासक्ती आहे, ह्याच्याही मुळाशी काय आहे, तर तो आहे काम. काम म्हणजे काय? तर समर्थ म्हणतात, जसं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलंय की नाही, की संगात सज्जयते कामः, कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रमात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे क्रोध, राग ही जर कृती असेल, तर त्या कृतीमागची जी एनर्जी आहे, त्याच्या मागचं जे कारण आहे, ते आहे काम. क्रोध जर कार्य असेल, तर त्याच्या मागचं कारण आहे काम. मग हा काम नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती खूप काम करणं गरजेचं आहे. पण या कामावरचं काम आपण पुढच्या स्वाध्यायात बघणार आहोत. कारण 7:22 झालेली आहेत. पुढच्या 8 मिनिटांमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेणार आहोत. आजपासून मी ठरवलंय स्वतःला थोडं डिसिप्लिन करायचं. 7:30 म्हणजे 7:30ला थांबायचं. कारण आम्हाला ते संजीवजींनी आणि देवश्री त्यांनी फार तंबी दिली. म्हणे तू फार बोलतोस आणि फार पाल्लाळ फार लांब होतं म्हणे ते. त्यामुळे तू 7:30ला थांबत जा. काय ते दोघंही माझ्या गुरुस्थानी आहेत, त्यामुळे त्यांना ऐकणं माझं आद्य कर्तव्य आहे. सो जर कोणाला काही प्रश्न असतील तर मला विचारा, नाहीतर मग आज आपण इथे विरामूया. सौरभजी, हा, बोला. एक प्रश्न होता की हा जो हा, अभ्यास सांगितलाय तो हा. थोडासा कसा करायचा, थोडासा कन्फ्युजन आहे जरा. थोडस बरं, काय कन्फ्युजन आहे? विस्तारित सांगितलं. अभ्यास सांगा, काय सांगितलं आणि काय कन्फ्युजन आहे हे मला सांगा बरं. अभ्यास म्हणजे आपल्या वेगवेगळ्या क्रोधाचं करेक्ट. अवलोकन करा आणि बरोबर. मग त्याच्यावर काय म्हणतात सोल्युशन काढा की कसं त्याला कंट्रोल करता येईल किंवा युटिलाइज करता येईल. इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर, मग सुधारा काय असेल तर. सो पहिल्यांदी तुम्हाला क्रोध जो उत्पन्न होतोय ना, हो. त्याला पहिल्यांदी पहा, तो कुठून येतोय. बाह्य परिस्थितीमध्ये माझ्यावर मला अन्याय झालाय अशी अन्यायाची भावना आहे. मग ही अन्यायाची भावना का उत्पन्न होते? कारण मला माझी जी समज असते त्या समजेनुसार मला असं वाटतं मी व्यवस्थित वागतोय, मी छान करतोय, पण दुसऱ्याला पटत नाहीये म्हणून माझ्यावर अन्याय होतो. मग माझ्या क्रोधाच्या मागे माझ्यावर अन्याय झाला ही गोष्ट आहे पहिल्यांदी. ओके का ओके. दुसरं, हा जो क्रोध येतोय, मला लहान बाळ आहे आणि त्याने उठून व्यायाम करणं गरजेचं आहे म्हणून मी त्याच्यावरती आता चिडलोय. म्हणजे कारण काय, राग उत्पन्न का का होतोय? म्हणजे जर राग उत्पन्न होणं हे परिस्थितीच्या अधीन आहे का माझ्या इच्छेच्या अधीन आहे, हे नीट समजून घेणं, पहिल्यांदी त्याचं निरीक्षण करणं. ज्या क्षणी ही निरीक्षण कला अवगत होते ना, त्या क्षणी आपण भानावरती येतो आणि ज्या क्षणी भानावरती येतो ना, त्या क्षणी या क्रोध वगैरे, अरे आला, अरे आला, पकड, थांबव, लगेच थांबला जातो. म्हणजे आपण त्याच्यात वाहावत जात नाही. आजपर्यंत राईट. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट अनायासे घडते आणि आपण वाहावत जातो मग त्याच्यामध्ये. मग त्या रागातून भरपूर गोष्टी घडतात. आता साधं परवा आमच्या घरात घडलेला प्रसंग सांगतो. माझे ताई आणि जिजाजी राहायला आले होते आणि त्यांना मुलगा आहे छान, मिहीर नाव आहे त्याचं आणि त्याला दूध प्यायला दिलं. आता या मिहीरचं गंमत अशी आहे ना, की त्याला आहे ना, म्हणजे आता गडबडीत सगळेच जण असतात. मग आई काय करते, बोर्नव्हिटा टाकून देते आणि म्हणते, "अरे ते बोर्नव्हिटा आणि साखर हलवून पिऊन टाक." आता आई असं सांगून देते आणि आई कामाला लागते. बाबांनाही ऑफिसला जायचं असतं. मग माझी आई पण आहे, मग आजी-आजोबा सगळ्यांचं वेगवेगळ्या ह्याच्यात चाललेलं असतं. हा मिहीर काय करतो आमचा, त्याला ते अशी खेळत बसायला आवडतं. मग तो ते लवकर संपवत नाही. आणि मग ते संपवलं नाही, की मग आईची चिडचिड चालू होते.
मग त्याच्या आईची चिडचिड, मग ती पर्यवसून होते वडिलांची चिडचिड. वडिलांची चिडचिड झाली की मग माझ्या आईची, म्हणजे त्याच्या आजीची चिडचिड. म्हणजे एक गोष्ट किती क्षुल्लक असते, पण त्याचं पर्यवसन किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घडत जातं. म्हणून बरोबर. पहिल्यांदी ज्या गोष्टीतून राग निर्माण होतोय ते कारण खरंच व्हॅलिड आहे का? इज इट दॅट इम्पॉर्टंट की ज्याच्याकरता मी माझं रक्त तापवतोय, जे अत्यंत प्रेशियस आहे. लक्षात येत आहे? येस, अगदी बरोबर. आणि अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात घरात. आणि गंमत काय होते माहितीये का, ह्या गोष्टी आहेत ना ट्रिगर म्हणून काम करतात. राग भलताच असतो डोक्यामध्ये 2-3 दिवसापूर्वीचा कुठला तरी, पण आत्ता ट्रिगर बसतो आणि ते ऍक्सेलरेट होतं बिना मतलब. पण सर, जेव्हा राग येतो ना तेव्हा आपण आपले राहतच नाही, ते भानच नसतं. तर मग करेक्ट, स्वतःचं एक्झॅक्टली. निरीक्षण तर पुढची गोष्ट. हो, म्हणून ते आधी बघायला शिकायचंय. म्हणून म्हटलं बघा होतंय काय. आधी राग आलाय, आधी तर वाटतं मी सांगतोय ते बरोबरच आहे, मी राग आलेलाच नाहीये मला, मी सांगतोय कळत कसं नाही तुला, करेक्ट, तिथपासून असंच रागापर्यंत तर वाटतं. जाऊ आधी, की अरे हा राग आहे आणि हा माझं नुकसान करतोय त्याचं नाही. हा, आता असं होईल की आता तुम्ही शिकवलंय म्हणून राग आला की थोडस शांत व्हायला पाहिजे, हा, आता जरा जागं व्हायला पाहिजे, असं मात्र करेक्ट. होऊ शकतं. हा, नाही, पहिल्यांदा आधी आधी आपण मान्यच करत नाही मी चिडलोय. ही गंमत आहे रागाची. नाही, मी म्हणतो अरे मी एवढा बरोबर सांगतोय, तू अभ्यास करायला पाहिजे, तू कळत कसं नाही तुला. अरे हो, त्याला कळेल नाही कळेल नंतर, तू का बीपी तापवतोय बाबा. तुझ्या बीपी तापवणे का त्याची कृती बदलणार आहे. कुठल्याही मुलाने मुलीने अभ्यास करावा का नाही करावा त्यांचा चॉईस आहे. त्यांना आवडलं तर ते करतील. आई वडील म्हणून तुम्ही त्यांना सगळे सोयी किंवा काय म्हणतात ना सध्याच्या प्रचलित भाषेमध्ये व्यवस्था, सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट, पण इन्फ्रास्ट्रक्चर नाही सगळं तर द्याल तुम्ही. हो, मग पण तो तर त्यांचा नाही चॉईस तर आहे. पण नाही तर नाही करू द्यावा का अभ्यास? नाही, आता तुम्ही परीक्षा त्यांना आहे. बरोबर आहे. आपला काय मुद्दा चाललाय त्याच्यामुळे आपलं बीपी हलता कामा नये. अभ्यास करणार का नाही त्यांचा निर्णय. आपण तर आपलं माझ्या बीपी मुलाची गोष्ट सांगते, उद्या संस्कृतची परीक्षा, मॅट्रिकची संस्कृतची परीक्षा, आणि संध्याकाळी 8 वाजता आम्ही कॅम्पमध्ये राहत होतो तेव्हा. आई, आत्ता आप्पाबळवंत चौकातली दुकानं उघडी असतात का? म्हटलं का? मला पुस्तक आणायचंय. अरे आत्ता नको आणूस, तू आत्ता उद्याच्या परीक्षेचा अभ्यास कर. नाही, उद्या संस्कृतचीच परीक्षा आहे. किती आता छान आहे. राग येऊ द्यावा का न द्यावा? तुम्ही त्याला पुस्तक आणायचं तर ते आणावं लागेल कारण अभ्यास करायचा आहे. त्याच्यावर पण चिडून काय रात्री होणार 8 वाजता कॅम्प मधनं आप्पाबळवंत चौकात जाऊन पुस्तक दुकान उघडं असेल की नाही याची शाश्वती मलाच नाहीये. त्याला पाठवू त्याला कशी सांगायचं रात्री? की आता चूक झालेली आहे, आता नाही होऊ शकत दुरुस्ती. चिडून काय होणार आहे. मॅट्रिकची परीक्षा आहे 10वीची. हो, बरोबर आहे ना, पण आता मग ह्याची पहिल्यांदा आपण बघायला पाहिलं होतं तुझ्या या परीक्षा, तुझी पुस्तकं कुठे आहेत, तुझं काय कुठं आहे, हे आपण 1 महिना आधीच त्याची पूर्तता करू शकू शकतो की नाही. या स्वाध्यायाचा उद्दिष्ट असं आहे की आपण स्वतःत काय परिवर्तन घडवू शकतो ह्याच्यावर नाही, ते परिवर्तन आयत्या करा. वेळी हरवलंय. आयत्या वेळी ते पुस्तक बरोबर आहे. हरवलं. मग जे त्यावेळेस करणं गरजेचं आहे ना ते करायचं. मग आप्पा वळवून चौकात जायचं. त्याच्यावर चिडचिड नाही करायची कारण बीपी तापवून काय होणार आहे. ना पुस्तक येणार आहे, ना त्याचा अभ्यास होणार आहे, ना परीक्षाची तारीख बदलणार आहे. मग त्या हम्म. क्षणी जे करणं गरजेचं आहे ना ते करण्याचं बळ आपल्याला यायला हवं. त्याच्याकरता त्याचं का येतोय, कशाकरता येतोय, याला तारतम्य म्हणतात मराठी भाषेमध्ये. तरतम भाव. हे तारतम्य त्या सिच्युएशनची, त्या परिस्थितीची अनिवार्यता काय आहे, आत्ता इथे घडणं काय अनिवार्य आहे, याचं भान, याची सजगता आपल्याला यावी. याच्याकरता आपण कुठल्याही षड्रिपूच्या अंमलाखाली नसलं पाहिजे. म्हणजे जसा दारुडा माणूस भारी इंग्लिश बोलतो आणि तो म्हणजे खूप मोठा पंडित असतो, अशा समजेखाली तो वावरत असतो. अशा कुठल्यातरी भावनेच्या समजुतीतून आपण जगायला नको. आपण शुद्धीत राहूयात. दारूनी बेशुद्ध झालेलाही तसाच, जसे आपण क्रोधाने बेशुद्ध होतो. या दोघांमध्ये काहीही फरक नाही.
दोघंही समान पातळ्यांवरती आहे, कारण दोघांनी स्वतःची जाण समज गमवून बसलेले आहेत. हो सजगता, बरोबर आहे. याला मॉडर्न सायकोलॉजीमध्ये अटेन्शन स्पॅन असं म्हणतात. तो ज्यांनी गमवला तो काहीच साध्य करू शकत नाही. येस, हे Xiaomi Redmi Note 10 कोण आहेत? त्यांनी पहिल्यांदा हात वरती केला होता. Xiaomi Redmi Note 10 Lite कोण आहेत? त्यांनी प्रश्न विचारा. सर मी बोलू का? हा बोला ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण जो आज उदाहरण सांगितलं शांतीब्रह्म एकनाथांचं रागावरचं, तर मी तुम्हाला आत्ताचा प्रसंग सांगते की माझ्या मिस्टरांची बदली होते सारखी. आता हा. ह्या 2-4 दिवसामध्ये ट्रान्सफर्स मध्ये पॅकर्स मुव्हर्स पॅकिंग करत होते आणि येणारे भेटायला येत होते. त्यामध्ये जराही शांती न ढवळू देता मी माझे जे महत्वाचे सगळ्या गोष्टी होत्या त्याही घ्यायच्या विसरले आणि त्यानंतर अनेक कार्यक्रम पण होते. पण हा रागच येत नाही, त्याच्यामुळं अगदी रागात सगळी कामं मी आता पूर्णच करते, असंही होत नाही. हे पण चुकीचं घडतंय असं मला वाटतं, की राग यायला पाहिजे. आता हा प्रसंग कोणता आहे, की आपण जास्त शारीरिक, मानसिकदृष्ट्या त्यात इन्व्हॉल्व पाहिजे, म्हणजे आपल्या अशा चुका होणार नाहीत. पण येतच नाही राग, त्याला काय करावं? की आता रागामध्ये मी हे सगळं आता करूनच टाकते किंवा येणाऱ्यांना वेळच देऊ शकत नाही. पण आपल्याला काय वाटतं? जसं आता तुम्ही आता ब्राह्मणाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. तुम्हाला सजगता आहे ना, की तुमच्याकडून काहीतरी चूक घडतीये. हो, हे तुम्हाला जाणवत आहे. मग हो. चूक घडतीये हे जाणवत असेल तर राग यायची काय गरज आहे? चुकीला सुधारलं पाहिजे. आणि चुकीला जर सुधारायचं असेल तर स्वतःचं अवधान वाढवायला हवं. होणार म्हणजे राग येतच नाहीये हे, की आता जसं बाकीच्या कसं करतात, की मी रागामध्ये आता सगळं करूनच टाकते. काहीही झालं तरी राग येत नाही, हे विशेष आहे. मग चांगलं आहे ना, मग काय त्या दुःख काय अडतंय कुठे आयुष्य आपलं? की एवढंही काही असं इतक्या संसारातल्या गोष्टींना महत्त्व द्यायची गरज नाही. राहतील तर राहतील, जातील तर जातील, जाऊ द्या पुन्हा नवीन घेऊ. मग बघा तुमची मनाची तयारी किती चांगली आहे, की पुन्हा की नवीनही घेता येऊ शकेल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही माहिती आहे. त्याच्यामध्ये काही गुंतायची गरज नाही, की माझी ही वस्तू हरवली. अक्षरशः सोन्याच्या वस्तू हरवल्या तर एकदम शांत. त्या सापडल्या परत. पण की आता आपण थांबा. पण मी वेळेला की आपण जे लोकं म्हणजे दर 2-3 वर्षाला ट्रान्सफर होते ना. मग आपण जे नवीन लोकं जमा करतो आध्यात्मिकदृष्ट्या, तर त्यांचा सहवास किती महत्त्वाचा आहे. त्यांनी आपल्यासाठी वेळ आहेत, की आता जाणार आहेत, परत भेटणार नाहीत. मग त्यांना वेळ देण्यामध्ये, की ह्यांनी काय वस्तू हरवल्या, अक्षरशः सोन्याच्या हरवल्या, तरी पण मी शांत. चांगलं आहे ना, तुमच्यातली शांतता अबाधित राहतीये. फक्त त्या शांततेला स्वाध्यायाची जोड द्या. म्हणजे आता खूप निष्क्रियता येणार नाही. हां, तेच म्हणायचं मला. आता कसं होतं, की आपण जेव्हा बदली होते ना, तेव्हा आपल्याला जिथे आपण जातो तिथे त्यांच्या जो कोणता साधना करत असेल त्यात इन्व्हॉल्व व्हावं लागतं. तेव्हा आपली मैत्री वाढते ना. मग त्यामुळे आता हे जे रविशंकरचं आहे त्यांचा माझा स्वाध्याय सकाळी असतो. रविवारी तर लाँग क्रिया असते, सुदर्शन क्रिया. हो, मग हो. आपला स्वाध्याय मला 6 ते 7च करता येतो. तर आज जे तुम्ही सांगितलं, की तुम्ही परत-परत ऐका, तर ते कसं ऐकायचं? पूर्ण मिळतं का YouTubeवरती ऐकायला? असतं. हं? YouTubeवर असतं ना. आपण ग्रुपवरती पुन्हा YouTubeवरती अपलोड करतो आणि हां. त्याची लिंक आपण शेअर करतो ग्रुपवरती. हां, म्हणजे मला कसं मी ऐकते कारण 7 वाजता जावं लागतं लाँग हो, क्रियेला. हो. तर बरं. मग ते पण मिस करत नाही, हे पण मिस करत नाही. पण मग हे वाह! 1च तास ऐकता येतं ना 6 ते 7. नाही, मी ग्रुपवरती आहे ना, तुम्ही ग्रुपमध्ये आहात का आपल्या? हो, हो, हो. मग त्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंगची YouTubeची लिंक टाकत असतो. मग तुम्ही हां, जाऊन मग गेलात तर मग तो चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जर चुकून ग्रुप नाही बघायला झाला, नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मग तुम्ही ते हो. बघू शकाल. असं करा, सोपं होईल. हां, म्हणजे कसं आहे आणि कधीही माणसाला थोडंसं संध्याकाळी झोपताना काहीतरी आपल्या असं असावं, कानावर पडावं दुसरं काही म्हणून मग ते सुद्धा लावून माणूस ऐकू शकतो. बरोबर आहे. अगदी बरोबर. छान, हं, छान. हं. ते रागाचं सांगितलं म्हणून मग असे सगळे म्हणतात, की काही झालं तरी आमची खूप जॉइंट फॅमिली आहे. खूप हं. जण आहेत. तरी पण कोणी काही असो, काहीच नाही. होईल, करू. वाह! छान. व्हेरी नाईस. चांगलं आहे, चांगलं आहे. वाह! उल्कामुळे नाव आहे सर माझं आणि बरं, सध्या बीडला ट्रान्सफर झाली. बरं, बरं, बरं. हं, वाह! हं. छान, छान. खूप छान. हां, असं मग उदाहरण खूप मीना विरळ मग आहे. हां. मीना मग तुम्ही काहीतरी विचारताय का? तुम्ही हँड रेज केलाय?
मीना शिलेदार मा, तुम्ही काही विचारताय का? आता तुम्ही जे म्हणालात ना की मुलगा अभ्यास करत नाही, त्याची जबाबदारी आहे वगैरे, तर कालच माझ्याकडे एक बाई काउन्सिलिंगला आल्या होत्या. त्या हा मला सांगत होत्या, मी रात्री 10:30 पर्यंत त्याला ओरडत असते, अरे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, लक्ष देत नाही. आणि 10:30 11:45 तो मला विचारतो की मी अभ्यास करू का आता. मग मी त्याला सांगते, नाही, झोप आता तू. म्हणजे पॅरेंट्सच खूप कन्फ्युजन मध्ये असतात कसं करावं या बाबतीत, असं मला वाटतं. काय आहे, पॅरेंट्सला ना त्यांचा हॅलो. रोल नीट क्लिअर नाहीये. त्यांना तुम्ही आहे ना माऊलीची व्याख्या सांगत जा, वडील किंवा आईची. पहिली गोष्ट, मुलांनी अभ्यास करावा. अभ्यास ही कोणीतरी सांगून करण्याची प्रक्रियाच नाहीये. हो, आपल्याकडे बरोबर. तैत्तरीय उपनिषदामध्ये पूर्वीच्या गुरुकुलांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जी ग्रहस्थिती आणि जो काळ वर्णन केलाय तो आत्तापासून साधारण 8,000 वर्षापूर्वीचा आहे, किंवा साधारण 11,000 वर्षापर्यंतचा तो काळ मागे जातो. तर इतक्या पूर्वी आपल्याकडे जी व्यवस्था होती ती अशी होती की वयवर्ष 8 झाल्यावरती मुलाला गुरुगृही पाठवायचे. आणि गेल्यावरती काय घडायचं बरं तिथे, पहिले 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष त्या मुलाला कुठलाही अभ्यासक्रम नसायचा. त्याला फक्त आश्रमातली वेगवेगळी कामं सांगितली जायची आणि त्याला मोकळा वेळ दिला जायचा मोठ्या मुलांसोबत. ह्या दिनचर्येचा फायदा असा व्हायचा गुरुजींना की त्या प्रत्येक मुलाचं 4 वर्षामध्ये मायन्यूट निरीक्षण केलं जायचं की हा कशात रमतोय, याला काय करायला आवडतंय, याच्यातल्या अंगीभूत क्वालिटीज काय आहेत, याचा वापर कुठे अधिक चांगल्या पद्धतीने हा स्वतःच्या हाताचा, पायाचा, देहाचा नीट वापर करू शकतोय. ह्या सगळ्याचं बारीक निरीक्षण करून मग राहिलेल्या पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये त्याचा करिक्युलम डिझाइन व्हायचा आणि मग त्याला त्या विषयामध्ये तयार करून एक्सपर्ट केलं जायचं. पण आता अत्यंत विचित्र झालंय. आता त्याला इंटरेस्ट वाटतो वेगळ्या विषयात, तो शिकतो कंपल्सरी तिसराच विषय. बरं, जे शिकतो ते तो जगतच नाहीये. म्हणजे जे तो वाचतोय, जे तो ऐकतोय त्याचा त्याच्या कृतीशी काही संबंध नाहीये. आणि दुसरा, ज्या पद्धतीने तो कंटेंट त्याच्यापर्यंत जातोय ना, सध्या बरीच माणसं Instagramवरती बिझी असतात. आता Instagramवरती साधारण 3 सेकंदामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्हाला जर समजत नसेल, तर तुमचा त्यातला इंटरेस्ट निघून जातो. असं मॉडर्न सायकोलॉजी सांगते. म्हणजे एखादा विषय 3 सेकंदामध्ये माझ्या बुद्धीच्या कक्षेत आला पाहिजे, माझ्या मनाला तो अपील झाला पाहिजे. आता आपल्या अभ्यासाचं कुठलं टेक्स्टबुक अशा पद्धतीने डिझाइन केलंय की ते इतक्या छान तन्मयतेने पोरं वाचतील. मग त्यांना इंटरेस्ट कसा होईल? कारण त्यांनी त्यांचे डोळे, म्हणून अथर्वशीर्षाच्या पहिल्या ह्याच्यात ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः. शांती पाठाच्या पहिल्या मंत्रामध्ये हे जे सांगितलंय ना भद्रम, ऐकणं आणि पाहणं, त्याच्या मागचा हेतूच हा आहे की या 2च गोष्टी आहेत ज्या माणसाला हॅक करतात. आणि या जगात सदैव लक्षात ठेवा, हे जे काही टूल, Instagram वगैरे हे जर सगळे तुम्हाला फुकटमध्ये दिले जात आहेत ना, तर याचा अर्थ असा आहे की ते तुमच्या आयुष्यातून तुमचं जीवन काढून घेत आहेत. आता त्या मुलाला अशा पद्धतीने किंवा या IPL सारख्या मॅचेस असतील, ज्याचं आकर्षण स्वाभाविक वाटतं डोळ्यांना आणि कानांना, ते सगळं ऐकणं, त्याच्या चर्चा बघणं, आणि मग आपलं लहान मुलांचं असेल, मोठ्यांचं असेल, डिस्ट्रॅक्शन होतं. आणि आता राहिला प्रश्न त्या मुलाचा. त्याला जर रात्री 10:30 वाजता अभ्यास करावासा वाटत असेल ना, तर आईनी तो त्याला करून द्यावा. त्याला अडवू नये. कारण ती त्याची स्वतःहून आलेली इच्छा आहे. कारण आता नाही, तुम्ही तो काउन्सिलिंग करता, तर तुम्हाला असं मला वाटतं. एकच की मिनिटं, आता एकच मिनिटं, एक मुद्दा कंप्लीट करतो, मग तुम्ही पुन्हा शेअर करा. तुम्ही काउन्सिलिंग करता सायकोलॉजीमध्ये, पर्सनॅलिटीच्या कामाचे पण काही-काही टाइप असतात. जसं काही मॉर्निंग पर्सनॅलिटी असतात,
काही नाईट पर्सनॅलिटी असतात की ज्यांना शांतपणे आजूबाजूला शांतता झाल्यावरतीच काम करता येतं. तसं माझी पर्सनॅलिटी अशी आहे. हा, तर असे हे जे पर्सनॅलिटीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ना, त्यानुसार त्यांचे अभ्यासाचे पण टाईप, वेळ हे बदलत राहतं. त्यामुळे ज्यावेळेस मुलांकडून स्वतःहून येतं ना, की मला काहीतरी करायचंय, विशेषतः अभ्यास, तर त्यांना अडवू नये, त्यांना करून द्या. हा, तुम्ही काहीतरी बोलत होतात ना, सॉरी. नाही, तो मुलगा तो एक टेक्निक म्हणून वापरतो की आई आता मला झोप म्हणणारच आहे कारण सकाळी 7 वाजता शाळेला जायचं आहे. मुलं पण हुशार आहे तो आता खूप. आहेत ना, एवढी आपण त्यांना इन्फॉर्मेशन ऍक्सेस दिलेला आहे. एवढा इन्फॉर्मेशन ऍक्सेस मागच्या पिढ्यांकडे कधीच नव्हता. हो ना. म्हणून आई वडिलांनी आधी आई वडील तयार होणं गरजेचं आहे मुलं जन्माला घालण्याच्या आधी. इथे माऊली कामाला येतात. आपण जर तेवढे वडील बनण्याच्या क्षमतेचे असू, आई बनण्याच्या क्षमतेचे असू, तर आपण त्या दिशेने वाटचाल करावी. कारण ती 20 वर्षांची, 24 वर्षांची 2 तप आहेत त्याच्यामध्ये. त्या तपामध्ये 2 24 वर्षांची आहुती, तुम्हाला वेळेची आहुती आहे, तुमच्या श्वासांची आहुती आहे. त्याची पूर्ण कल्पना आल्याशिवाय त्या विषयाला हातच घालू नये. जसं आजकाल काय झालंय माहितीये का, हा सगळा विरोधाभास शिक्षणातला का तयार झालाय? कारण आपल्या चित्तावरती गेल्या 300 वर्षापासून, खूप तर त्याच्या आधीपासूनच जे काही संस्कार होते, त्या संस्कारामुळे भारतीय मनाचं नॅचरल इन्क्लिनेशन सिक्युरिटीकडे गेलं, ती सहजतेकडे. आणि मग ती सिक्युरिटी, हे जे शिक्षण व्यवस्था आहे ना, त्याच्यातले जे काही ठरलेले मार्ग आहेत, त्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी शोधत गेलो आणि मग तशा सवयी स्वतःला लावत गेलो. परंतु आत्ताची जी पिढी आहे ना, आणि त्यांना जे लहानपणापासून जे इनपुट मिळतंय, त्यामुळे त्यांचा लर्निंग पॅटर्न बदललेला आहे. त्यांच्या शिकण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीमध्ये ते रमत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचा कल कमी होतोय. कारण त्यांची इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याची, आपण कशी इन्फॉर्मेशन प्रोसेस करायचो पूर्वी? आई काहीतरी सांगायची, बाबा काहीतरी सांगायचे, शिक्षक काहीतरी सांगतायत किंवा मी कुठेतरी वाचतोय. हे माझे इन्फॉर्मेशनचे सोर्सेस होते. पण आता सगळेच सोर्सेस बदललेत. आणि ते कुठून, कुठल्या ॲपमधून, कशावर काय बघत असतील, याची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. खरं. त्यामुळे त्यांना ती इन्फॉर्मेशन कशी प्रोसेस करायला आवडते, कशी समजते, ह्याच्याविषयी आई-वडिलांना निरीक्षण करण्याकरता वेळ हवाय. आणि आता आई-वडिलांकडे मुलांकरता वेळच नाहीये. खरं. म्हणून आपण सर्वार्थाने जबाबदारीपूर्वक, जर आपण तयार असू 24 वर्षाकरता, तरच त्या विषयात हात घालावा, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. बाकी माझा कोणाविषयी काही हे नाही. पण त्याच्याकरता आपली मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे. तपश्चर्या आहे ती एक खूप मोठी. खरं. हो. अजून कोणाला काही प्रश्न आहे? Xiaomi Redmi Note 10 Lite यांनी हात वरती केलाय. त्यांना अनम्यूट करता येत नाहीये का? का चुकून हात वरती झालाय? बरं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? दादा मी एक विचारते. विचारा. जसं तुम्ही आता म्हणालात की ते मुलाचं म्हणजे 24 वर्षाचा तप आहे वगैरे, ते सगळं बरोबर आहे. पण मग आत्ताच्या पिढीने जर असाच विचार केला तर मग पुढे आपलं कसं होणार सगळ्यांनी? कारण ऑलरेडी असं सुरू आहे ना की नको मुलं करून, जबाबदारी आहे. हे ऑलरेडी समाजात चाललंय, जे म्हणजे आम्ही आमच्या मुलांमध्ये बघतो की त्यांना भीती वाटते की ही खूप मोठी जबाबदारी, या बंधनात कशाला पडायचं. पण मग पुढे पिढी कशी घडणार जर सगळ्यांनी तसा विचार केला तर? कारण ते बंधन तर आहेच ऑफकोर्स, आणि खूप मोठी जबाबदारी आहे ती घडवणं त्यांना. पण मग आपण असा संदेश पिढी का देण्यापेक्षा घडवायची? म्हणजे पुढे तर जायला पाहिजे ना, आपला समाजही तर जायला पाहिजे पुढे. का जायला पाहिजे? त्यांनी काय होईल? काय होईल म्हणजे मी काही सांगू शकणार नक्की. पण
म्हणजे दुसऱ्या आता ह्या ज्या संकल्पना आहेत ना, हा आता तुमच्यामध्ये मनात येणारा हा विचार 2-3 पॉइंट ऑफ व्ह्यूनी येतोय. पहिला त्यातला पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे, मायक्रो लेवलला जे काही घडलंय, की वेगवेगळ्या समाजांचा काउंट वाढतो, मग आपला समाज हम्म, मागे हम्म. राहावा, असा एक तुमच्या हो मनातला हो धारणेचा विषय आहे. हो बरोबर? हो हो बरोबर. दुसरं, तुमच्या मनामध्ये असं पण आहे, की अरे हे तर समाजमान्य नियम आहेत, हे तर फॉलो करायलाच हवेत. आणि पुढची पिढी तर व्हायला हवी ना, आपल्या कुटुंबाचं पुढे झालं पाहिजे. असं कसं म्हणू शकतात पुढं? नाही म्हणजे मी माझ्या पर्सनली म्हणजे माझ्या ह्याच्यात नाही म्हणत आहे. नाही, कारण मला कोणाचंही दोन असेल. आपण मुलीच जनरली आहेत. तेच मला दोन म्हणजे आमच्या पिढीचं नाही म्हणजे आमच्या घराचं असं नाही म्हणत आहे पण जनरल एक आहे. म्हणते. आमच्या हा घरात हा आहे. हा 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 सध्या सगळीकडे चाललेला वाद आहे हा. हो आणि त्यात हो मला काही गैर नाही वाटत. हम्म, कारण काय आहे माहितीये का, मागच्या पिढीने त्यांच्या मागच्या पिढीचं अंधानुकरण केलं. हो मान्य. त्यांना जसं सांगितलं तसं हे केलं. आता ह्या पिढीला तुम्ही शाळेत पाठवलं. शाळेत गेल्यावर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्यांदा प्रश्न विचारायला शिकवले त्यांना. हम्म, बरं, आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत. हो बर, पिढी जन्माला का घालावी? त्याच्या मागचा सुप्त अर्थ असा आहे, की या डीएनए वरचे जे संस्कार झालेले आहेत, ह्या हम्म, डीएनएचा जो एक स्किल सेट तयार झालाय, त्या स्किल सेटचं पुढे संक्रमण झालं पाहिजे आणि त्याच्यातला आणखीन उत्तम पुढे गेलं पाहिजे. हा पिढी जन्माला घालण्याचा किंवा निर्माण करण्याच्या मागचा प्रमुख हेतू, उद्दिष्ट आहे. हो परंतु आत्ताच्या पिढीला जर असं वाटत असेल, की माझ्याकडे पुढे देण्याकरता काहीच नाहीये, तर मी काय या भानगडीत करू? तर याचा सर्वार्थाने दोष हा मागच्या पिढीकडे जातो. कारण त्यांना जीवनाकडे बघण्याची योग्य दृष्टी दिली नाही. आणि जशी दृष्टी तशी सृष्टी, हा दृष्टी-सृष्टीवाद आहे. म्हणजे मला कॉन्ट्रीब्यूट करण्याकरताच काही नाहीये, इथे माझ्याच सर्व्हायव्हलचे प्रॉब्लेम आहेत. कारण माझ्याकडे जगण्याकरता आवश्यक पूरक असे स्किलसेटच नाहीयेत, तर मी आणखीन एक बर्डन घेऊन का जगू? असा एक जगण्याचा दृष्टीवाद आहे. दुसरा दृष्टीवाद असा आहे, कशाला पाहिजे हे लचाण मागे? आपण छान जिएंगे, ऐश करेंगे, सगळीकडे फिरू, कुठलीही कमिटमेंट नाही, काही नाही, असा एक युक्तिवाद आहे. हो ह्याच्या मागे सुद्धा असं घडलंय, जे पुढच्या ओवीमध्ये येणार आहे ते सुतवाचक करून ठेवतो. गेल्या 100 वर्षामध्ये माणसाने कामाला जीवन बनवलंय. काम म्हणजे ह्याचा आजच्या जीवनामध्ये सेक्स या विषयाशी संबंध लावला जातो, तितका मर्यादित त्याचा अर्थ नाहीये. काम याचा अर्थ आहे निर्माण होणाऱ्या इच्छा आणि निर्माण होणाऱ्या गरजा. जीवन हे मूल्याधिष्ठिततेपासून गरजेच्या अधिष्ठानावर झालेलं आहे. त्यामुळे गरज आणि मग त्याच्यातून जन्माला आलेला भोगवाद आणि त्याचं नंतर केलं गेलेलं उदात्तीकरण, हम्म, अशा पद्धतीने मीडिया आणि या सगळ्या गोष्टीतून यथायोग्य पद्धतीने ब्रेन वॉश जो पिढींचा आणि लोकांचा केला जातोय ना, त्यामुळे हे वेगवेगळे व्हायरस या तरुण पिढीमध्ये घुसतात. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्यांना काय परसीव्ह करायचं याचं स्वातंत्र्य द्यावं. आणि जर हम्म, हम्म. एखाद्या विशिष्ट गोष्टीचं डॉमिनेशन होणं ही जर या काळाची आत्ताची गरज आहे, तर ते तसंही होणार आहे. त्याच्यावरती हम्म, तुमचा आणि माझा कंट्रोल नाहीये. माझा कंट्रोल कशावरती आहे, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त अवेअर करू शकेन, की बाबा का प्रजोत्पत्ती महत्वाची आहे. आता जपानमध्ये जर तुम्ही गेलात, तर जपानमध्ये लोकच नाही आहेत कामाला. हम्म. कारण तिथलं एजिंग पॉप्युलेशन खूप हाय झालंय. सेम विथ द युरोप.
तो प्रॉब्लेम चायनामध्ये येऊ नये, चायनाचं इकॉनॉमिकल डॉमिनन्स जाऊ नये म्हणून चायनामध्ये पूर्वी पोरं जन्माला घालणं हे डिसइन्सेंटिव्हाइज केलं हो जातं. जर तुम्ही 2 हो पेक्षा जास्त पोरं जन्माला घालली तर तुम्हाला जास्त टॅक्स होते. आता त्याला हो इन्सेंटिव्हाइज चालू केलं त्यांनी. तुम्ही जर 2 पेक्षा जास्त घातली तर तुम्हाला या सवलती मिळतील, तुम्हाला त्या सवलती मिळतील. हो काय आहे माहितीये का, हे सगळं जे आहे ना, ह्याला कारखान्याचं रूप आणण्यापेक्षा त्याला संस्कृतीचं रूप आणणं खूप गरजेचं आहे. आणि संस्कृतीचा प्रवाह टिकणं गरजेचं आहे, जो कळत नकळतपणे कुठेतरी खंडित होतोय. आणि संस्कृतीचा पाया कुटुंब व्यवस्था होती आणि त्या कुटुंब व्यवस्थेला कळत नकळतपणे एल-पी-जी ज्यावेळेस भारताने अडॉप्ट केलं 1990च्या दशकामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि ज्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, ज्याचं नको इतकं उदात्तीकरण केलं गेलं, जो ब्रेन हो ड्रेन झाला आणि लोक तिकडे गेली आणि त्याच्यातून ज्या सामाजिक धारणा ज्या आपल्या समाजामध्ये शिरलेल्या आहेत, त्याची ही विषवल्ली आज आपण समोर बघत आहोत. पण याला हाताळताना, ह्याला सामोरं जाताना समाज व्यवस्था सुदृढ करणं, कुटुंब व्यवस्था सुदृढ करणं, समाज व्यवस्था नाही. समाज सुदृढ होतो जर कुटुंब व्यवस्था सुदृढ झाली. घरात आजी-आजोबांचं स्थान पुनर्स्थापित करणं, हो तिन्ही पिढ्या एकत्र आनंदाने नांदता राहिल्या पाहिजेत. अशी योजना अ- करणं, ह्या गोष्टी हळू-हळू घडणार आहेत. म्हणजे आजपासून जर प्रयत्न चालू केले तर त्याचे रिझल्ट ज्यावेळेस भारत 100ही गाठेल स्वातंत्र्याची, त्यावेळेस दिसायला सुरुवात होतील. कारण भारतामध्ये लोकशाही आहे, इथे हिटलरशाही नाहीये. जसं चायना करू शकतं, जसं काही बाकीच्या प्रवाहांमध्ये, मतप्रवाहांमध्ये काही मॅन्डेट दिले जातात, की हे असं करा, असे आदेश दिले जातात आणि लोकं तसे जगायला लागतात. तसं सनातन हम्म, वैदिक संस्कृतीमध्ये नाही. संस्कृती ही एक धरोहर आहे. ती हम्म, गंगेसारखी पवित्र आहे. ती जपली हम्म. पाहिजे. तिच्या प्रवाहाला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि पुढची पिढी जी आहे ना, तिच्यामध्ये ही संस्कारांची बीजं आधीच आहेत. त्यांना पोषक वातावरण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना ह्या निर्णय घेणं, या डिसिजनवरती येणं सहज शक्य होईल. त्यांना या सगळ्या गोष्टींविषयी भीती आहे म्हणून त्याच्यापासून लांब पळतायत. ज्यावेळेला यातलं परिपूर्णत्व, हम्म. ह्याच्यातून मिळणारा आनंद ह्याच्याविषयी त्यांना जर कळेल ना, त्यावेळेस ते उद्युक्त होतील. गेल्या 15 वर्षामध्ये, गेल्या 2 दशकामध्ये आपण पैशाच्या मागे लागल्यामुळे, अरे, ह्या पोराला जन्माला घातला, आता ह्याच्यामुळे आम्हाला कुठे जाताच येत नाही, मग ह्याला पाळणा घरात ठेवायला लागतं, मग हा आजारी पडतो, मग ह्याच्या पैशाचा खर्च. म्हणजे आपण जे नॅरेटिव्ह बिल्ड करतोय ना, त्या नॅरेटिव्हचा हा परिपाक आहे. हे नॅरेटिव्हज आपल्या दैनंदिन जीवनातून आधी बदलायला हवेत. बरोबर आणि हे नॅरेटिव्ह बदलण्याकरता याला संस्कृतीचा स्पर्श असावा. मग संस्कृतीचा स्पर्श असावा म्हणजे काय? तर मग आपल्याकडे जी पुराणं लिहिली गेली, आपल्याकडे ज्या कथा सांगितल्या गेल्या, त्याच्यामध्ये हे असे प्रसंग पूर्वी पण आलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रजोत्पत्ती होणं किंवा आईने अपत्याला जन्म घालणं किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि ती किती प्रेशियस गोष्ट आहे आणि ती आईकरता, स्वतःकरता एक फुलफिलिंग एक्सपिरियन्स आहे. हम्म पण जर मुलीला किंवा मुलाला आपल्या वडिलांचा पैशाचा स्ट्रगल दिसत असेल, मुलीला आईची जर तब्येतीची होणारी हेळसांड दिसत असेल, तर ते पुन्हा त्या एक्सपिरियन्समध्ये जायला धजावत नाही. ही खरी गडबड आहे. हम्म हम्म त्यामुळे आपण त्यांच्या त्या मेमरी पुसून त्यांच्या त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या विचार कक्षांमध्ये त्याचे चांगले नॅरेटिव्ह उभे करणं गरजेचं आहे. घरात जर वडील सारखं म्हणत असतील, आता ह्याच्या शिक्षणाला एवढा खर्च लागणार आणि पैसा कुठून येणार आहे? कारण आज इंडियामध्ये शिक्षण ही सगळ्यात महागडी गोष्ट आहे. शिक्षण आणि मेडिकेशन. दैवी दुर्विलास आहे. या गोष्टी कधी महाग असूच नयेत. बरोबर हे हम्म भारताचं दुर्भाग्य आहे, की आपल्याकडे तसं व्हिजन नाहीये, आपल्याकडे तशी दृष्टी नाहीये. हम्म किंवा असेल तर ती सर्वसमावेशक लोकांपर्यंत पोहोचत नाही.
ह्या दिशेने प्रयत्न लोक करत आहेत, शासन व्यवस्था. पण या सगळ्या गोष्टीला वेळ जाणं आवश्यक आहे, कारण जी हानी झाली आहे ती भरून काढायला वेळही तितकाच लागतो. हो, कारण हानी पण हळूहळू झाली आहे ना, तसंच हे भरून बरोबर पण आहे, हळूहळू भरूनही येईल. हळूहळूच येणार आहे. बरोबर. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला आपल्या संस्कृतीची धरोहर सांभाळून ठेवायला हवी आणि ती जशी आली आहे तशी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवी. पोचवायला. आणि कमीत कमी जेवढं आपल्याला संस्कृती माहिती आहे तेवढं त्यांच्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे असं. करेक्ट, करेक्ट. हो. आणि संस्कृती ही पाण्यासारखी आहे आणि पाण्याचं एक काम असतं, पाणी जिथून वाहतं ना त्याच्या आजूबाजूचा प्रदेश तो झाडांनी आणि फुलांनी परिपूर्ण करतो, कारण पाणी हम्म. हे जीवन आहे. त्यामुळे बरोबर. संस्कृती ही जीवनाला जन्म देते. ती संस्कृती प्रवाहित व्हायला हवी आणि मग ती संस्कृतीची वेगवेगळ्या प्रतीक आहेत. मग त्यानुसार आपल्याकडे आपले 12 महिने आहेत, त्याच्याविषयीची कदाचित आपल्या स्वतःला आधी माहिती हवी. त्याचा रिलेव्हन्स काय आहे, हो. त्याची माहिती आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवी. म्हणजे जे जे आपलं गोल्डन आहे ते आपण स्वतः आधी अभ्यासावं आणि मग ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करावं आणि स्वतः आधी जगावं. म्हणजे हो. मी जर माझ्या घरामध्ये संध्याकाळी देवासमोर उभं राहून मी शुभम करोती म्हणत नसेल तर माझी मुलं कशी म्हणतील? आणि ते म्हणतात यार बाबा त्यांचा पहिला आदर्श असतो. बाबाच करत नाही तर आम्ही करून काय होणार आहे? बरोबर. पण तुम्ही खूप अनु छान मुद्दा आणला बरं का चर्चेकरता. अजून मला अजून खूपच मला काय एकदम वाटतं वाटलं. सर, मला काय वाटतं की हा, जीवनामध्ये सकाळ म्हणजे बालपण, दुपार म्हणता येईल तरुणपण आणि संध्याकाळ म्हातारपण. मग आपले हे जे शिक्षण पद्धती आहे ना, तर हा, आपण त्यासाठी सगळंच हे विसरून फक्त शिक्षणासाठी जे वातावरण तयार करतो, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत असावेत. आधी आपण शिक्षणासोबत आपलं हे तरुणपण आणि बालपण गमावतोय. यासाठी शिक्षण आणि आपलं जीवन याची जर व्यवस्थित सांगड घातली ना सर, तर आनंदही घेता येईल, शिक्षणही होईल आणि कोणतेच प्रॉब्लेम येणार नाहीत. यासाठी आपले जे आई वडील, आजी आजोबा यांनी जास्त एनर्जी लावावी तिथे. आता खरंय, कसं खरंय. झालंय, आपण नोकरीमुळे आपलं सगळं हे झाल्यानंतर पुन्हा मी इतकं शिकले आणि माझं ते सगळं बुडल, हे न होता त्याग हा फार महत्वाचा वाटतो मला सर यामध्ये. कारण कुणाच्या त्यागावर कोणीतरी उभं राहतं आणि अशा गोष्टीच्या वातावरणासाठी आपण जास्त शक्ती लावावी असं मला वाटतं. बरोबर. पैसा, शिक्षण तर आहेच, पण त्यासोबत मी समर्पण भावनेनं जर ह्या सगळ्या गोष्टी करेल, तर आपण जास्त पैकी हे करू शकतो असं मला वाटतं. हो, खरंय, खरंय उलकामा तुमचं. हां. कारण बरोबर. कसं आहे, मला काही एवढा अभ्यास नाहीये सर. पण मला असं वाटतं आणि मी काय सांगते, की नॅचरल जगण्याची जेवढी आपली भारतीयांची आहे ना, ती मुलांमध्ये देण्याचीच गरज आहे. जसं की ताईंनी आता सांगितलं ना, की तो 10:30 वाजता अभ्यास करायचं म्हणतोय. याला आपणच जबाबदार असतो ना. त्याची जी अभ्यासाची वेळ, सकाळी उठण्याची वेळ, जो फायदे, यासाठी आपली कितीही शक्ती लागू द्या. पण त्यासाठी त्याला न न रागवता मुलांना तिथे तो त्यांनी सकाळी उठणं, काहीतरी म्हणणं, स्नान, सूर्यार्घ्य वगैरे अशा गोष्टींना अभ्यासासाठी जे लक्षात राहतं, यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि याच्यातून अगदी तिळाच्या कणा इतका माझा प्रयत्न चालू असतो. आधीच कुणाला लेक्चर दिल्यावर त्याला आवडत नाही. ते 4 बोटं आपल्याला लांबच ठेवतात. पण आपला उद्देश नीट त्यांच्यापर्यंत पोहोचावा. अगदी मुलं, तरुण आणि म्हातारे यांच्याशी आपण कसा समन्वय साधून आपलं त्यांना आणि त्यांचंही काहीतरी आपण घ्यावं लागतं ना. नाहीतर हेच सांगत राहतात असंही जमत नाही ना. मुद्दा बरोबर आहे तुमचा. की इथे आपली जास्त एनर्जी लागायला पाहिजे, की खरंय. शिक्षण, पैसा आणि तो मिळवलेला पैसा तरुणपणात फक्त आता जसं IPL मॅच किंवा जरी आपण कुठे धार्मिक स्थळं किंवा कुठेही जाऊ द्या, तरी हा जो चाललाय ना बाजार, तो किती वाईट वाटतो. हम्म. समर्थ असू द्या, त्यांनी असू द्या, त्यांनी जे यात्रा केल्या तशा तर आपण करू शकणार नाही. पण त्यांनी त्याच्यासोबत हे पण पाहिलं ना, की सगळं जग जरी फिरलं, तरी नुसतं तीर्थयात्रा म्हणून नाही. जगात कुठे काय चाललंय आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कशी सांगड घालायला पाहिजे, असं वाटतं ना, तर त्यात आपण थोडंसं इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. लेक्चर खूप ऐकतो आपण, पण मग हम्म. काय करायचं आणि कुठून सुरुवात आणि कसं मिसळायचं,
हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याला हे आपलं आवडेल की नाही. आता आम्हाला तुमचं बोलणं किती आवडतंय. आम्ही अगदी इतकं साठवून ठेवतो. अगदी प्रत्येक काम करत मला तर वेगवेगळ्या साधनं असतात, जावं लागतं, तर मी सगळे कामं करत हातात मोबाईल घेऊन ऐकते. पण कोणतंच सोडत नाही. हम्म. की छान. प्रत्येक राहतो आपण त्यामध्ये. हम्म. असं वाटतं मला. समर्थांची एक ओवी आहे, हा श्रवणाचं सार क्रिया पालटे तात्काळ. हा श्रवण झालं की क्रिया बदलते. हो. मी असं मुलांना ताई, म्हणतच नाही. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो कोणते? म्हणजे तेच आहे की बदल करायला पाहिजेत आपण सगळ्यांनी मिळून. हम्म. पण चांगलं मला वाटलं तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात त्याच्यामधल्या. जे माझ्याही मनात आहे म्हणजे तसंच की आपणच आपली संस्कृती पुढे दिली पाहिजे तरच होईल करून. तसं वातावरण घरात निर्माण झालं पाहिजे. वारसा पुढे चालत राहायला पाहिजे. हो हो. फक्त वारसा हक्क सांगता कामा नये. बरोबर. संस्कृतीचा वारसा पुढे गेला पाहिजे. अरे हा. आपलीच एनर्जी खूप वाढवावं लागेल. आपला राग कंट्रोल करून आपलं अगदी हे आजचं जे आहे आपलं सेशन त्याचे आपण अंमलबजावणी अजून करायला पाहिजे जास्तीत जास्त. चालेल. आता हा पुढच्या ह्याच्यामध्ये हा राग कुठून येतो त्या कामावरती आपण काम करणार आहोत. आणि आपण थोडं आणखीन मनाच्या वेगवेगळ्या, जसा कांदा कसा आपण वेगवेगळे त्याचे कवच काढतो ना, तसं स्वतःचे बाहेर येताना काय काय कवच आहेत ते जरा आणखीन उलगडून पाहणार आहोत. धन्यवाद. तुम्ही सगळेजण इथे आलात त्यामुळे हा स्वाध्याय होऊ शकला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आपण 3 वेळेला ओंकार म्हणू, प्रार्थना म्हणू आणि थांबूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. अश्विनी मा, तुम्ही जो मुद्दा आज चर्चेत आणला ना, येत्या 30 वर्षामध्ये याचं बदललेलं चित्र तुम्ही बघाल. हो. इतकंच मी आता सांगेन. बाकी त्याची इच्छा. तीच चला, इच्छा आहे ऍक्च्युली. बदलेल यथावकाश बदलेल, काळजी नसावी. कारण मी ते धन्यवाद. बघू शकतोय आता. येथील हात नाही बदल होत आहेत म्हणजे येथील ते हात वाटतायत. हो. येथील हात. चला, धन्यवाद दादा. पुढच्या रविवारी सगळेजण पुन्हा भेटूयात. स्वाध्याय करायला विसरू नका, कारण तुमचा हो. स्वाध्याय तुम्हाला बदलणार आहे. बाकी माझी बडबड अजिबात नाही. नाही पण त्यानेच मार्ग मिळतोय आम्हाला हळूहळू. पण स्वाध्याय महत्वाचा. स्वाध्यायाला कॉम्प्रोमाइज करू नका.
चला, जय गुरुदेव. भेटूयात पुढच्या रविवारी. जय गुरुदेव दादा.